एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदलाया रे नमस्कार. दुनिया सारी, दुमदुमली ललकार. वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक, त्याचप्रमाणे ज्यांनी माझी आता ओळख करून दिली ते मंदार बेडेकर आणि वसंत व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धती ऐकणारे पुण्यातले, भारतातले, जगातले सर्व मराठी श्रोते बंधू भगिनींनो, एका अतिशय भीतीच्या आणि दुःखद अशा पार्श्वभूमीवरती आज आपण ही वसंत व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धतीनं घेतो आहोत. परंतु तरीसुद्धा इतक्या कठीण परिस्थितीतसुद्धा संयोजकांनी या वसंत व्याख्यानमालेमध्ये खंड पडू नये याची काळजी घेऊन संपूर्ण व्याख्यानमाला ही ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आणि मराठी सांस्कृतिक जीवनातला एक महत्त्वाचा हा जो एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याला खंड पडून दिला नाही, याबद्दल मी त्यांचे खरं म्हणजे आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि मुख्य म्हणजे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल सुद्धा त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन आहे. सगळ्यात पहिल्यांदा या जागतिक कामगारांच्या चळवळीमध्ये कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी, कामगारांच्या समाजातल्या किमान काही स्थानासाठी ज्यांनी अविरत असा संघर्ष केला, ज्यांनी आपल्या प्राणांचीसुद्धा आहुती दिली, त्या सर्व कार्यकर्त्यांना, हुतात्म्यांना, त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये ज्या 107 हुतात्म्यांनी प्राणांचं बलिदान केलं, ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी ही महाराष्ट्राची लोकशाही मागणी दिल्लीपर्यंत पोचवून त्यांना ती मान्य करायला भाग पाडलं, त्या सर्व असंख्य कार्यकर्त्यांचे, त्याच्यामध्ये मराठी आहेत तसे अमराठीसुद्धा आहेत, त्या सर्वांना मी सगळ्यात पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो आणि माझी श्रद्धांजली अर्पण करतो. कविवर्य बाबा बोरकर म्हणतात ते आपल्या कवितेमध्ये, तेथे कर माझे जुळती, यामध्ये जे श्रमिक आहेत, जे शेतकरी आहेत, जे काम करून ही सर्व मानवी संस्कृती निर्माण करतात, त्यांच्याबद्दल म्हणतात, गाळून या भाळीचे मोती, हरी कृपेचे मळे फुलविती, जलदांपरी येऊन या जाती, जगजांची नकरे गणती, तेथे कर माझे जुळती. जे आपल्या प्राणांची आहुती देतात त्यांच्याबद्दल ते सांगतात, यज्ञी ज्यांनी टाकूनी निजशिर, रचिले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहनभूमीवर, नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. याच भूमिकेमधून मी या सर्व हुतात्म्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि आपल्यासमोर माझे काही विचार मांडतो. आता 1 मे हा जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन हे एकाच दिवशी येतात. आता हा केवळ योगायोग आहे का? अनेक भिन्न प्रकारच्या गोष्टी एकाच दिवशी येतात म्हणून त्यांच्यामध्ये काही आंतरिक संबंध असतोच असं नाही. तसं पाहिलं तर कामगार दिन हा जागतिक आहे, म्हणजे तो जागतिक कामगार चळवळीचा निर्धार दिन आहे, कामगारांच्या एकजुटीचं तो प्रतीक आहे. त्यासाठीच तो जाहीर केला गेला 1887 पासून. आणि महाराष्ट्र दिन हा तर अगदी स्थानिक आहे, एका देशातल्या एका राज्याचा स्थापना दिन ही तर त्या मानाने अगदी स्थानिक घटक आहे. म्हणजे एक जागतिक आणि एक स्थानिक, याच्यामध्ये समान काय शोधायचं? खरं म्हणजे याच मुद्द्यापासून मला सुरुवात करायची. या दोन्हीमधला जो समान दुवा आहे तो म्हणजे कामगारांचा, कष्टकऱ्यांचा, श्रमिकांचा, त्यांच्या चळवळीचा. कारण कामगार दिनाचा संबंध जेवढा कामगार चळवळीशी आहे, म्हणजे कामगार दिनाशी कामगार चळवळ जेवढी केंद्रस्थान म्हणून जोडली गेलेली आहे, त्याच प्रमाणामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये कामगार चळवळ, कष्टकरी शेतकऱ्यांचा सहभाग हा त्याच पद्धतीने या चळवळीच्या केंद्रस्थानी आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या दोन्हीमध्ये केंद्रस्थान असलेली जी कामगार चळवळ आहे ती कामगार चळवळ केवळ जागतिक कामगार दिनाच्या केंद्रस्थानी नाही, तर एकूणच जगामधली लोकशाही व्यवस्था, या जगामध्ये लोकशाहीकरण करणं याच्यासाठी जी चळवळ कारणीभूत ठरली, ज्या चळवळीनं
एक नेतृत्वाची भूमिका केली, ती भूमिका सुद्धा कामगार चळवळच आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन यांच्यामध्ये समान दुवा मी सांगितलं कामगार चळवळीचा आहे, त्याचप्रमाणे दुसरा सुद्धा एक समान दुवा त्याच्यामध्ये आहे, आणि तो दुवा म्हणजे दोन्ही चळवळी आर्थिक राजकीय लोकशाहीकरणाच्या चळवळी आहेत. हा शब्द थोडासा अवघड आणि जड वाटेल, मी अधिक स्पष्ट करतो. जागतिक कामगार चळवळ किंवा कामगार चळवळ ही काय मागत असते? कामगार चळवळीची मागणी असते आर्थिक लोकशाहीची, की खाजगी मालमत्तेचा हक्क असणारे मालक किंवा भांडवल हे कामगारांना वाटेल त्या मजुरीवरती, वाटेल त्या अटीवरती राबवून घेणार, त्यांच्या मनात येईल तेव्हा कामावर ठेवणार, मनात येईल तेव्हा काढून टाकणार. अशा वेळेला हा कामगार कुठल्याही हक्कांच्या विना वंचित राहतो. मग तो संघटनेचा हक्क मागायला लागतो. त्यावेळेला त्याला सांगितलं जातं की तू आमच्याशी कराराने बद्ध झालेला आहेस, तुला संघटना करून जादा वेतन मागण्याचा अधिकार नाही. आणि मग राजकीय क्षेत्रामध्ये जरी लोकशाही असली, राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, राज्यकर्ते निवडायचा अधिकार जरी असला तरी तो अगदा अधिकार तुम्ही बजावलात की बाजारामध्ये श्रमाच्या बाजारामध्ये किंवा कारखान्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठलेच लोकशाही अधिकार नाही. तिथे आम्ही म्हणू तसंच तुम्ही वागायचं, कारण तुम्ही तसा करार करूनच आमच्या समोर आलेले आहात. म्हणजे या भूमिकेमध्ये लोकशाहीला पूर्ण नकार आहे. आणि कामगार चळवळ ही पहिली घोषणा करते की आम्हाला केवळ राजकीय लोकशाही चालणार नाही, राजकीय लोकशाही पुरणार नाही, तर आम्हाला आर्थिक लोकशाही सुद्धा पाहिजे. भांडवलाला किंवा भांडवलाच्या मालकाला जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार आम्हाला केवळ व्यक्ती म्हणून नव्हे तर समूह म्हणून पाहिजेत. आणि म्हणून एक सामूहिक अधिकार मागणारी आणि लोकशाही ही अर्थातच सामूहिक हक्कांची चळवळ आहे. आणि ही सामूहिक हक्कांची चळवळ ज्याच्यामधून प्रत्यक्षात येते ती चळवळ आहे कामगार चळवळ. कारण कामगार चळवळ ही पहिल्यांदा मी केवळ नाही तर आम्ही जे एका समान परिस्थितीमध्ये आहोत, जे एका समान अशा हुकुमतीला किंवा एका समान सत्तेला, आर्थिक सत्तेला सामोरे जातो आहोत, त्यांना काही अधिकार पाहिजे म्हणून पुढे येते आणि ती प्रत्यक्षामध्ये ते अधिकार पदरात पाडून घेते. म्हणून कामगार चळवळ ही आर्थिक लोकशाहीकरणाची चळवळ आहे. आणि जो महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो ती महाराष्ट्र राज्याची निर्मिती किंवा भाषिक राज्याची मागणी ही भारतामध्ये लोकशाहीकरणाचीच मागणी होती. किंबहुना भाषिक राज्य रचना, भाषावार प्रांत रचना आणि राजकीय लोकशाही हे वेगळे काढताच येणार नाहीत. कारण जर मी जिथं राहतो तिथल्या सरकारचा कारभार, तिथलं सगळ्यात जवळचं जे सरकार आहे ते म्हणजे राज्य सरकार, त्या सरकारचा कारभार जर मला समजणाऱ्या भाषेत चालणार नसेल, तिथलं न्यायदान मला समजणाऱ्या भाषेत होणार नसेल, तिथले कायदे मला समजणाऱ्या भाषेत होणार नसतील, व्यवहाराची भाषा, नोकरशाहीची भाषा ही जर कुठली तरी परदेशी भाषा असणार असेल, तर केवळ राजकीय क्षेत्रामध्ये मतदानाचा हक्क असणं याला लोकशाही म्हणू शकत नाही आपण. आणि म्हणून भाषिक राज्य रचना असणं ही राजकीय लोकशाही परिपूर्ण करण्याचंच एक साधन आहे. आणि हे प्रत्यक्षात आणण्यासाठी जी चळवळ झाली ती महाराष्ट्र राज्याची चळवळ होती. कोण म्हणेल की अनेक राज्यांची झाली, मग याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं असं वेगळं काय वैशिष्ट्य आहे, हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. फार इतिहासात न जाता परंतु थोड्या इतिहासात जाणं आवश्यकच आहे. ते अशासाठी आपण थोडीशी सुरुवात करू हे बघण्यासाठी की महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही आणि इतर राज्यांची निर्मिती याच्यामध्ये निश्चितपणे असा काही फरक आहे. कारण महाराष्ट्र राज्याला म्हणजे महाराष्ट्राला भाषावार प्रांतरचनेमध्ये जे देय होतं ते नाकारलं गेलं होतं. आणि म्हणून थोडंसं आपण इतिहासात जाऊ आणि याबरोबर आपण याही एका प्रश्नाचं उत्तर शोधू की भारतीयत्व आणि माझं भाषिकत्व याच्यामध्ये खरोखर काही अंतर आहे का? म्हणजे भाषावार प्रांतरचनेचा आग्रह किंवा माझी प्रादेशिक भाषिक अस्मिता आणि भारतीयत्व यांच्यामध्ये काही विरोध आहे का? आणि म्हणून त्याही मुद्द्यांच्या अंगाने आपल्याला महाराष्ट्र राज्य प्रत्यक्षामध्ये कसं आलं, त्याच्यामागचं तत्त्वज्ञान काय होतं, भूमिका काय होती ही समजावून घेतली पाहिजे.
आणि ती केवळ यासाठी नव्हे की हा इतिहासाचा भाग आहे, आम्हाला कशाचा तरी अभिमान बाळगायचा आहे यासाठी, ते यासाठीच की आजचे जे आपले प्रश्न आहेत, मग ते लोकशाहीकरणाचे प्रश्न असतील, राज्यांच्या अधिकाराचे प्रश्न असतील, जनतेच्या लोकशाही अधिकाराचे प्रश्न असतील किंवा कामगारांच्या सुद्धा लोकशाही अधिकाराचे प्रश्न असतील, त्या सगळ्यांची मुळं ज्या अनेक गोष्टींमध्ये आहेत त्याच्यामधली ही भाषावार प्रांतरचना एक गोष्ट आहे. आणि म्हणून आपण थोडं त्याच्या इतिहासात जाऊ. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ब्रिटिशांनी इथं जवळजवळ 150 वर्ष राज्य केलं. त्याच्या विरोधात चळवळ झाली हे जरी खरं असलं तरी त्यांचं राज्य हे 150 वर्ष तुलनेने सुखाने चाललं होतं. या राज्याच्या हे जेव्हा राज्य ते चालवत होते त्यावेळेला त्यांना ही काही प्रांतरचना करावी लागली. ती प्रांतरचना त्यांनी कशी केली होती? तुम्ही जर ब्रिटिशांच्या काळातली प्रांतरचना पाहिलीत तर त्याच्यामध्ये कुठलीही शास्त्रीयता नव्हती. लोकशाहीकरणाचा तर प्रश्नच नव्हता, कारण ते वसाहतवादी साम्राज्यवादी राज्यकर्ते होते. भारताची लूट करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि इथली व्यवस्था कोलमडू नये एवढं सरकार इथं चालवायचं, यापेक्षा त्यांचा सत्ता आणि सरकार चालवण्यामागचा दृष्टिकोन दुसरा काहीच नव्हता. कल्याणकारी राज्य हे तर त्यावेळेला तसं अस्तित्वातही नव्हतं आणि ब्रिटिशांच्या बाजूने ते असण्याचा तर संभवच नव्हता. मग या काळामध्ये ब्रिटिशांची जी राज्य म्हणजे प्रांतरचना जी होती ती प्रांतरचना संपूर्णतः अशास्त्रीय, त्यांच्या प्रशासकीय सोयीची आणि अपघाताने झालेली होती. त्याच्या खूप मी इतिहासात जाणार नाही, परंतु त्या काळचे काही मी नकाशे फक्त आपल्याला इथं दाखवणार आहे की कशा पद्धतीनं राज्यरचना होती. म्हणजे एकेका प्रांतामध्ये 4-5 भाषा आणि हजारो मैलांचा परिसर असा प्रदेश हा एका सरकारच्या किंवा एका प्रांताच्या अंतर्गत अशी ती परिस्थिती होती. त्याच्यामुळे सर्व राज्यकारभार हा मुख्यतः इंग्रजीमध्येच चालणार, विशेषतः प्रांताच्या पातळीवरचा आणि केंद्राच्या पातळीवरचा हे तर अगदी उघड होता, अलिखित नियम होता. त्याच्यामुळे इंग्रजी जाणणारे लोकच तिथं जाणार, म्हणजे एक समाजातला विशिष्ट वर्गच जाणार आणि अर्थातच तो ब्रिटिशांनी निवडलेला, ब्रिटिशांच्या मर्जीतला असणार. म्हणजे ही सर्व रचना ही ब्रिटिश राज्य पद्धतीला आणि शोषणाला अनुकूल अशी होती. जेव्हा आपण स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली, आपण शोध घेऊ लागलो की आपल्या सगळ्यांचं हे शोषण होतंय ते आपण आहोत कोण? आम्ही म्हणजे कोण? चळवळ करायची ती आमची म्हणजे कोणाची? तर वी द पीपल, आम्ही भारतीय लोक. आणि म्हणून आपलं ठरलं की या भारतीयांची ही चळवळ करायची. पण या भारतीयांची चळवळ जेव्हा सुरू झाली त्यावेळेला लक्षात आलं की केवळ भारतीय असणं पुरेसं नाही, त्या भारतीयत्वाच्या सोबतच आपल्याला एक भाषा आहे, आपली एक प्रादेशिक संस्कृती आहे, आपली एक प्रादेशिक अस्मिता सुद्धा. अस्मिता याचा अर्थ मी सकारात्मक अर्थाने, माझी ओळख या अर्थाने घेतो. कारण हल्ली अस्मिता हा शब्द हा एक लढाईचा खेळ झालेला आहे. म्हणजे अस्मिता ही एक तलवार झालेली आहे आणि त्याची उद्दिष्ट ही बरेच वेळा संशयास्पद असतात, असं सुद्धा अनेकदा दिसून येतं. मी त्या अर्थाने अस्मिता शब्द वापरत नाही, चांगल्या अर्थाने वापरतो. अस्मी आहे मी, तर माझी ओळख जी स्वाभाविकपणे मला येते ती सहजरित्या माझ्या जीवनामधून, माझ्या व्यवहारामधून माझ्या अस्तित्वाशी जोडली जाते, ती अस्मिता. तेव्हा ही जी प्रादेशिक अस्मिता, भाषिक अस्मिता, भाषिक ओळख ही जी माझी आहे ती पण मला आहे, ती भारतीयत्वाच्या पेक्षा वेगळी नाही. किंबहुना माझं भारतीयत्व आणि माझी प्रादेशिक भाषिक ओळख ही एकाच रथाची 2 चाकं आहेत, ही वेगवेगळी काढताच येत नाहीत. किंबहुना एकाशिवाय दुसरं साकार होऊ शकत नाही. कारण माझं भारतीयत्व जर माझ्यासोबत नसेल तर माझ्या प्रादेशिक अस्मितेला आणि ओळखीला फारसा अर्थ राहत नाही. कारण या सगळ्या प्रादेशिक अस्मितांमध्ये, प्रादेशिक भाषांमध्ये एक आंतरिक असा दुवा आहे, एक आंतरिक एकात्मतेचा धागा आहे. तो जर बाजूला काढला तर ती फक्त भाषा उरते. आणि जर फक्त भारतीयत्व माझ्या या भाषिक आणि प्रादेशिक ओळखीपासून जर वेगळं काढलं तर ते माझ्या जीवनापासून तुटून जातं, ते अमूर्त होतं, ते फार वेगळ्या पातळीत जातं, माझ्या जगण्याची पातळी नाही. म्हणून भारतीयत्व आणि भाषिकत्व हे मूलतः भिन्न नाहीत. हे एक अक्षरशः एक जरी नसले तरी एकाशिवाय दुसरा असू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की फूल आणि फुलाची पाकळ्या, आता फूल आणि फुलाच्या पाकळ्या वेगळ्या काढता येत नाहीत. फुलाची पाकळी आणि संपूर्ण फूल याच्यामध्ये जो संबंध आहे त्याला आपल्या न्यायशास्त्रामध्ये अयुतसिद्ध संबंध असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते वेगळे असू शकत नाहीत, त्याच्यामुळे ते एकत्र असतानाच त्यांची ओळख पटू शकते.
अशा प्रकारचं हे भारतीयत्व आणि भाषिकत्व आहे हे आपल्याला स्वातंत्र्याच्या चळवळीतच कळलं होतं. आणि म्हणूनच 1918मध्ये लोकमान्य टिळकांनी जेव्हा आपला काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टीचा जाहीरनामा तयार केला, म्हणजे निवडणुका ज्या होणार होत्या त्याच्यासाठी टिळकांनी आपला एक पक्ष तयार केला होता, त्याचं नाव होतं काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी. त्या पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी भाषावार प्रांतरचनेचं सूत्र हे मांडलेलं होतं. म्हणजे अशी त्यांनी मागणी केली होती, म्हणजे मागणी म्हणण्यापेक्षा जाहीरनाम्यामध्ये कलम लिहिलं होतं की भारतातले जे प्रांत आहेत त्याची पुनर्रचना करायला पाहिजे आणि ती भाषावार असली पाहिजे. पुढं आता काँग्रेसची चळवळ सुरू झाली. 1920मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि महात्मा गांधींचा उदय भारतीय क्षितिजावरती एक सेनानी किंवा एक नेते म्हणून झाला. आणि तेव्हा नागपूर काँग्रेसपासून जेव्हा तो ठराव झाला, काँग्रेसने असं जाहीर केलं आणि 1922 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. तो ठराव होता की ब्रिटिशांची प्रांतरचना ही जरी अत्यंत बिनशास्त्रीय पद्धतीने किंवा लोकविरोधी पद्धतीने जरी झालेली असली तरी काँग्रेसची रचना मात्र, म्हणजे काँग्रेस या संघटनेची रचना ही भाषावार होईल. म्हणजे ती लोकांची जवळीक असलेली जी गोष्ट आहे त्याच्या आधारावरती होईल. आणि त्यानुसार हळूहळू एका झटक्यात ते सर्व रचना तशी झाली असं नाही, परंतु हळूहळू काँग्रेसच्या सर्व प्रादेशिक समित्या ज्या आहेत त्या भाषावार बनू लागल्या. आणि मग त्याच्यामधून हळूहळू लक्षात यायला लागलं की आपण ब्रिटिशांची प्रांतरचना मान्य करून स्वातंत्र्याची चळवळ करू शकत नाही, त्याचा गाभाच भरला जाऊ शकत नाही, त्याला असं शारीर स्वरूपच प्राप्त होऊ शकत नाही, ती अत्यंत वरवरची गोष्ट राहील. आणि म्हणून मग 1928 साली 28 साली जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये आलं, ते सायमन कमिशन आल्यानंतर अर्थातच सर्व भारतीयांनी त्याला तीव्र असा विरोध केला. त्याच्या विरोधामध्ये प्रचंड चळवळ झाली आणि भारतीयांना जी घटना हवी ती भारतीयांनीच बनवलेली असली पाहिजे या भूमिकेवरती मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने एक समिती नेमली. त्याच्यामध्ये इतर सर्व पक्षांचे सदस्यसुद्धा घेतले. त्या समितीने, म्हणजे घटना समितीच, भारताची पहिली प्राथमिक असं म्हणूया ती घटना समिती, त्याच्यामध्ये जी प्रारूप घटना तयार केली गेली की ही आम्हाला पाहिजे, हे आम्हाला घडवून आणायचं आहे. अर्थात त्याच्यामध्ये मर्यादित स्वातंत्र्याचीच मागणी होती, ती स्वराज्याची मागणी ही डॉमिनियन स्टेटसचीच होती, अर्थात त्याला काही मर्यादाही होत्या. परंतु त्या मर्यादामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्हाला भाषावार प्रांतरचना पाहिजे. तिथून म्हणजे 1918 पासून सातत्याने ते आपल्या 1946 पर्यंत सुद्धा आपण बघूया, जेव्हा प्रांतिकच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सुद्धा काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेचीच भूमिका घेतलेली होती. अर्थात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना निर्माण करताना, घटना तयार करताना फाळणीचा प्रसंग आला. फाळणीमुळे देशासमोर एकजुटीचं फारच मोठं असं आव्हान उभं राहिलं आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाने आपली मूळ भूमिका थोडी बदलली आणि भाषावार प्रांतरचनेची निर्मिती ही थोडी पुढे ढकलली. म्हणजे त्याच्यामध्ये JVP कमिटी ज्याला म्हणतात, पट्टाभी सीतारामय्या, नेहरू, पटेल यांची एक समिती नेमली, त्यांनी तशाच प्रकारचा निष्कर्ष काढला. दार कमिशन म्हणून एक नेमलं, त्यांनी तोच निष्कर्ष सांगितला. आणि भारतीय घटना जेव्हा तयार झाली 1950मध्ये तेव्हासुद्धा भाषावार प्रांतरचना ही काही त्याच्यामध्ये करण्यात आली नाही. पुढे आंध्र प्रदेशची मागणी तर फार जोरात होती. तिथं पोटी श्रीरामलू नावाच्या एका कार्यकर्त्यांनी उपोषण केलं आणि स्वतंत्र भारतातला उपोषणामुळे मृत्यू झालेला तो पहिला कार्यकर्ता ठरला. त्याचा मृत्यू झाला आणि एक प्रचंड असा आगडोंब ज्याला आपण म्हणतो हा उसळला. आणि 1953मध्ये ही घटना घडल्यानंतर आंध्र प्रदेशची मागणी ही पंडित नेहरूंना मान्य करावी लागली आणि त्यांनी तत्काळ एक राज्य पुनर्रचना आयोग नेमला की ज्याच्यामध्ये भाषावार प्रांतरचनेचा विचार केला जाणार होता. तेव्हा ही राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती 1953मध्ये झाली आणि त्यांनी 1955मध्ये आपला अहवाल दिला. तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची मराठी राज्याची मागणी, महाराष्ट्राची मागणी ही इकडे जोर धरत होती. त्याचे सगळे टप्पे मी आपल्याला सांगत नाहीत. संयुक्त महाराष्ट्र परिषद म्हणून एक जाहीर झालेली होती. काँग्रेसचे अध्यक्षच त्याचे अध्यक्ष होते शंकरराव देव. आणि अशी चळवळ विकसित होत असताना
वाट बघत होते सर्वजण या पुनर्रचना आयोगाच्या अहवालाची. जी मुख्य समस्या होती महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये, मराठी भाषिकांचा महाराष्ट्र, त्याच्यामध्ये एक विभाग पहिल्यांदा होता निजामाच्या राज्यामध्ये, तो आपण 50 साली सोडवला. एक विभाग होता महाराष्ट्राचा सेंट्रल प्रॉव्हिन्स बेरार प्रांतामध्ये विदर्भाचा, आणि एक अर्थात संपूर्ण मुंबईचा भाग होता, म्हणजे मुंबई प्रांताचा, आणि मुंबई प्रांतामध्ये गुजरातचाही मोठा प्रदेश, का आज जो कर्नाटकात आहे तो प्रदेश जोडलेला होता. अशी सगळी सरमिसळीची रचना होती. तेव्हा यातला नेमका महाराष्ट्र कोणता याच्याबद्दल चर्चा चळवळी या सुरू होत्या. 1955चा जसा अहवाल आला 10 ऑक्टोबरला, आणि त्याच्यानंतर एक उद्रेक झाला. या फाजल अली कमिशनने म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगाने भाषावार प्रांतरचनेची मागणी सर्वसाधारणतः भारतामध्ये सर्वत्र मान्य केली. नाकारला भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा फक्त महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. आणि त्यांनी अशा प्रकारची शिफारस केली की ज्याच्यामुळे विदर्भ महाराष्ट्रापासून तोडला, विदर्भाचं वेगळं राज्य करावं अशी भूमिका मांडली, आणि मुंबई, गुजरात आणि उर्वरित महाराष्ट्र मराठी भाषिक जो आहे तो, त्याचं एक स्वतंत्र राज्य करावं, म्हणजे एक महाद्वैभाषिक ज्याला म्हणतात, एक द्वैभाषिक राज्य करावं, ज्याच्यामध्ये गुजराती पण असतील, मराठी पण असतील, आणि पूर्वीच्या मुंबई प्रांतातले जे कानडी प्रदेश आहेत ते जिल्हावार तत्वावरती तिकडे त्यांनी कर्नाटकला देऊन टाकले. म्हणजे भाषावार प्रांतरचना बाकी सगळीकडे मान्य आहे, परंतु फक्त महाराष्ट्रात मान्य नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याच्या विरोधामध्ये प्रचंड चळवळ उभी राहिली. आणि त्याच्यामध्ये मुद्दा एकच होता की भाषावार प्रांतरचनेचं तत्व मराठी भाषेला का लागू नाही. आणि त्याचं उत्तर एकच आलं. तर सगळ्या घटनांच्या तपशिलात जायला आपल्याला खूप वेळ लागेल, परंतु याचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो मुद्दा होता मुंबईचा. महाराष्ट्र आणि गुजरात यांचा एकत्र राज्य करण्याचा प्रयोग कशामुळे, तर मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणून. कारण मुंबई गुजरातला देणं तर शक्य नव्हतं, कारण सलगतेचा प्रश्न होता आणि भाषिक लोकसंख्येचाही प्रश्न होता. त्यामुळे गुजरातला मुंबई मिळण्याचा प्रश्नच नव्हता. केंद्रशासित मुंबई करण्याची घोषणा मध्यंतरीच्या काळात त्याच्यानंतर नेहरूंनी एकदा केली, ती प्रत्यक्षात आली नाही, परंतु तोही एक विचाराचा प्रयोग झाला. म्हणजे मुख्य मुद्दा जो होता, म्हणजे 55 सालापासून 1960 पर्यंत अनेक टप्प्यांमध्ये ही प्रखर अशी चळवळ झाली. त्या चळवळीतला जो मुख्य मुद्दा होता तो मुंबईचा होता. आणि यावेळेला महाराष्ट्रातल्या काँग्रेसने अशी भूमिका घेतली की नेहरूंनी जी भूमिका घेतलेली आहे, राष्ट्रीय पातळीवरची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या मागण्या आहेत, असंतोष आहे वगैरे वगैरे, परंतु शंकरराव त्याचे अध्यक्ष होते, त्या समितीने आपलं कामच थांबवलं. आणि मग नाईलाजाने संयुक्त महाराष्ट्र समिती नावाच्या एका नव्या समितीची निर्मिती करावी लागली. या समितीची निर्मिती झाल्यानंतर या लढ्याला एक वेगळीच धार चढली. आणि मग पुढचा जो इतिहास आहे तो इतिहास फार तसं म्हणलं तर दुःखद आहे, तसं म्हणलं तर अभिमानास्पद आहे. कारण 1955 मध्ये नोव्हेंबर महिन्यात आणि 1956च्या जानेवारी महिन्यात मुंबईमध्ये 90 माणसांचे बळी गेले. पोलिसांच्या गोळीबारात. मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते. शूट ॲट साईट आणि शूट टू किल याच्या स्पष्ट आज्ञा दिलेल्या होत्या. आणि माणसं मोठ्या संख्येने बळी पडली. 441 वेळा गोळीबार झाला. हे सर्व मी कशाकरता सांगतोय? हे सर्व मी अशाकरता सांगतो आहे की याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि एकमेव मुद्दा हा मुंबई कोणाला द्यायची हा होता. का मुंबई महाराष्ट्राला का द्यायची नाही? कारण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी होती. आणि ती आर्थिक राजधानी ही भांडवलवाल्यांच्या, जे गुजराती होते, जे अमराठी होते आणि जे मराठी होते, ते मराठी होते किंवा नव्हते याचा संबंधच नाही, ते भांडवलवाले होते, ते भांडवलदार होते, मालक होते, हे महत्त्वाचं. त्यांना आपलं राजकीय अस्तित्व हे महाराष्ट्राच्या मराठी जनतेच्या, की ज्या मुंबईमधली जनता
कामगार चळवळीच्या निमित्तानं कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांच्या लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली होती. महाराष्ट्रातला शेतकरी जो प्रत्यक्ष लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली नसला तरी त्या सर्वसाधारणपणे समाजवादी वळणाच्या किंवा लोकशाही चळवळीच्या छत्राखाली किंवा त्या छायेखाली गेलेला होता. विशेषतः चळवळीच्या निमित्तानं तर अधिकच. त्यामधून दिसून आलेलं होतं की मुंबई जर आपल्या हातातून गेली तर राजकीयदृष्ट्या आपण जे सर्व इथे भांडवलाचे मालक आहोत, आपण जे सगळा मालक वर्ग आहे, आपले जे सर्व उद्योग आहेत ते एका अर्थानं या डाव्या वळणाच्या सरकारच्या नेतृत्वाच्या छत्राखाली ताटाखाली आपल्याला नांदावं लागेल. आणि हाच नेमका त्यांचा विरोधाचा मुद्दा होता. त्यांना शक्य झालं तर खरं म्हणजे स्वतंत्रच राहायचं होतं आणि स्वतंत्र राहता आलं नाही तर निदान अशा प्रकारच्या चळवळीची ज्या राज्याला पार्श्वभूमी नाही, विशेषतः आयडिओलॉजिकल किंवा वैचारिक डाव्या वळणाची जिथं चळवळ नाही, अशा गुजरात राज्याशी आपण जोडलेलो राहिलो तर त्याचा एक काउंटर वेट ज्याला म्हणतो हे या महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती राहील. म्हणून त्यांना हे द्वैभाषिक हवं होतं आणि नेमकी हीच मागणी त्यांची होती आणि तीच नेहरूंनी मान्य केली. आणि मग त्याच्याविरुद्ध चळवळ झाली. आणि जेव्हा असं लक्षात आलं की संयुक्त महाराष्ट्र परिषद की ज्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते हे अध्यक्ष आहेत, त्यांनी आता ह्याच्यातून माघार घेतली जसा पुनर्रचना आयोगाचा निर्णय आला तशी, मग आता ही चळवळ करायची कोणी आणि कोणाच्या नेतृत्वाखाली, तोपर्यंत त्या चळवळीचं स्वरूप हे बरंचसं बुद्धिवादी मध्यमवर्गीय अशा नेतृत्वाच्या किंवा अशा मुख्यतः वर्गाच्या सहभागानेच होतं 1954पर्यंत 55पर्यंत. परंतु जेव्हा हा राज्य पुनर्रचनाचा आयोगचा अहवाल आला त्यावेळेला 10 ऑक्टोबरनंतर अशी अभूतपूर्व परिस्थिती तयार झाली की आता जनता रस्त्यावरती कशी येईल आणि कोणती जनता येईल. आणि त्यावेळेला पुढे आले कॉम्रेड डांगे, त्यावेळेला पुढे आले SM जोशी, त्यावेळेला पुढे आले क्रांतिसिंह नाना पाटील आणि या सर्वांनी सांगितलं की या महाराष्ट्राची भाषिक तत्वावरती लोकशाही राज्य म्हणून निर्मिती होणं हा आमचा घटनात्मक आणि लोकशाही अधिकार आहे. आणि तो जर कोणी आम्ही भांडवलाचे मालक आहोत या कारणासाठी अडवत असेल तर आम्ही रस्त्यावर येऊ. कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली 1955मध्ये 18 नोव्हेंबरला सार्वत्रिक संपाची हाक दिली गेली. आणि त्या दिवशी जो काही प्रचंड तिथं उत्पात झाला, प्रचंड मोठा मोर्चा झाला आणि यानंतरच्या घटना या सगळ्या इतिहासामध्ये नमूद आहेत. आणि मग ही सगळीच चळवळ ही कम्युनिस्ट, समाजवादी, लोकशाहीवादी यांच्या नेतृत्वाखाली गेली. त्याच्यामध्ये मी काही नावं सांगितली, ती अनेक नावं फार प्रसिद्ध आहेत. जसं कॉम्रेड डांगे त्यातले एक सगळ्यात प्रमुख नावाचे त्या समितीचे अध्यक्ष झाले. SM जोशी जे सेक्रेटरी होते, प्रल्हाद केशव आत्रे, आचार्य आत्रे, क्रांतिसिंह नाना पाटील, दादासाहेब गायकवाड. आपल्या लक्षात आपल्याला माहिती अनेकांना असण्याचं कारण नाही की मुंबई महानगरपालिकेमध्ये 1949मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हा ठराव आचार्य अत्रे आणि RD भंडारे यांनी मांडलेला आहे. म्हणजे इतकी त्याला सार्वत्रिक पाठिंबा हा तेव्हापासून हा मिळत गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईसह संयुक्त म्हणजे मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतलेली होती. तेव्हा दादासाहेब गायकवाड असतील, नाना पाटील असतील आणि कम्युनिस्ट पुढारी असतील, समाजवादी पुढारी असतील, अशी एक संयुक्त आणि मोठी अशी समिती ही तयार होऊन त्याच्यामधून या महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र इथपर्यंत या समितीने घोषणा दिली. इतका या समितीचा आणि या चळवळीचा चेहरा मोहरा हा डाव्या वळणाचा होता आणि तो कोणी ओढून ताणून दिलेला नव्हता. अत्यंत स्वाभाविकपणे तो आलेला होता. आणि याचं कारण काय? कम्युनिस्टांनी किंवा समाजवाद्यांनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यांनी सुद्धा या चळवळीला पाठिंबा दिला, जे सुरुवातीच्या काळामध्ये. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1956 साली गेले, परंतु त्याच्या आधी त्यांनी या भूमिकेला पाठिंबा दिलेला होता. तेव्हा त्यांनी ही अशी भूमिका घेतली या सर्वांनी. याचं कारण काय होतं तर मी जे मगाशी सांगितलं ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की राज्याचा कारभार हा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषावार प्रांतरचना कशी केली पाहिजे याच्याबद्दलचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये या मुद्द्यांचा अतिशय स्पष्ट आणि विस्ताराने उल्लेख केलेला आहे की जर एका भाषेचं म्हणजे एका राज्याची भाषा जर एक नसेल तर त्या राज्याचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालणं किंवा चालवणं हे अडचणीचं आहे. त्याच्यामध्ये जी एक ओनरशिप लागते, या जनतेला हे राज्य माझं आहे, तिथले राज्यकर्ते हे माझ्या जवळचे आहेत, तिथले राज्यकर्ते मला अकाउंटेबल आहेत, ते माझ्या सांस्कृतिक अर्थाने
माझ्या आजूबाजूचे आहेत असं त्यांना जोपर्यंत वाटत नाही, आणि ते वाटण्याचं जे माध्यम आहे ते एक भाषा, एक अतिशय प्रमुख माध्यम आहे, संस्कृती एक प्रमुख माध्यम आहे जी भाषेशी निगडीत आहे, कुठल्या धर्माशी नाही. तर त्या भाषेचा, त्या संस्कृतीचा एक दुवा, सांधा जर असेल तर ते राज्य अधिक सक्षमपणे काम करेल, जास्त अकाउंटेबल राहील, जास्त उत्तरदायी राहील, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार तुलनेनं कमी होईल, त्याच्यामध्ये कायद्याचं राज्य अधिक चांगल्या प्रकारे राहील, हे अगदी स्पष्ट आहे. आणि आपल्याला नेमका याचाच प्रत्यय आजच्या भारतामध्ये सुद्धा कसा येतो हे आता आपण नंतर पाहणार आहोत. तेव्हा या संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा लोकशाहीचा लढा आहे, आणि म्हणूनच तो आजसुद्धा आठवणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हा लोकशाहीचा लढा होता, म्हणूनच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार आणि शेतकऱ्यांनी भाग घेतला. आणि या कामगारांना आणि शेतकऱ्यांना उठवण्यामध्ये, मगाशी मी त्यांचे नावं बोलताना विसरून गेलो, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख, शाहीर गवाणकर, अशी कितीतरी नावं सांगता येतील. या सर्वांनी अख्खा मराठी देश उभा केला, महाराष्ट्राची माती जागवली. आपल्या शाहिरीमधून, आपल्या कवनांमधून, आपल्या साहित्यामधून ही संपूर्ण मराठी संस्कृतीचा प्रदेश हा जो उठला तो कुठल्याही द्वेषाच्या भावनेवरती नाही. गुजरातींचा द्वेष करा, जे अमराठी असतील त्यांचा द्वेष करा, अशा प्रकारची कुठचीही उन्मादाची भावना, कुठचीही राडेबाजीची भावना त्याच्यामध्ये कधीच नव्हती. उलट या भाषिक राज्याच्या मराठीच्या मागणीला पाठिंबा देणारे अनेक गुजराती होते, अनेक अमराठी होते की ज्यांना पटलेलं होतं की खरोखर भाषावार प्रांतरचना हीच लोकशाही राज्यरचनेचा पाया आहे. आणि त्यावेळेला त्या प्रत्यक्ष चळवळीच्या इतक्या धामधुमीच्या आणि अतिशय प्रखर अशा अवस्थेमध्ये सुद्धा कुठल्याही अमराठी भाषिकावरती अशा प्रकारचे कुठे हल्ले होणं, त्यांचे घरं, दुकानं, पाट्या फोडणं, त्यांना धमकावणं, त्यांच्याकडनं खंडणी घेणं हे प्रकार घडले नाहीत. कारण त्याचं नेतृत्व, त्याचं तत्त्वज्ञान, त्याचा विचार हे सर्व अतिशय प्रगल्भ होतं, लोकशाहीवादी होतं आणि खरं तर समाजवादी अशा स्पष्टपणाने एक भूमिका घेणारं होतं. अर्थात त्या चळवळीचं पुढं काय झालं, ती चळवळ म्हणजे 1960 साली 1 मेला जेव्हा प्रत्यक्षातमध्ये हे राज्य आलं, त्याच्यानंतर या मराठी भाषेच्या अभिमानाचा मुद्दा हा कोणी हायजॅक केला, कशा प्रकारे त्याचा वापर केला आणि आजही केला जातोय हा बोलण्याचा वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल आपण स्वतंत्रपणे कधीतरी बोलू. परंतु संयुक्त महाराष्ट्राची भूमिका ही राडेबाजीची आणि दुसऱ्याला धमकावण्याची कधीच नव्हती, हे आपण या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. पण तरीसुद्धा मग आज हा संयुक्त महाराष्ट्राचा किंवा भाषिक प्रांतरचनेचा मुद्दा हा कशाकरता महत्त्वाचा वाटतो आपल्याला, तर मी मगाशी सांगितलं की याचे संदर्भ आपल्याला आजच्या आपल्या परिस्थितीशी कसे जोडलेले आहेत हे सुद्धा समजणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ते जरा आता आपण समजावून घेऊ. आज जर आपण भारताची परिस्थिती पाहिली तर आपल्याला असं दिसतं की आज राज्य ही अतिशय कमकुवत झालेली आहेत. म्हणजे भारतातली राज्य ही एक दुर्बल म्युन्सिपाल्टी असाव्यात त्या पद्धतीने आज चालवली जात आहेत, किंवा त्यांची ती अवस्था त्यांना त्या पदावरती आणलं जात आहे. नेमकी काय घडते ही प्रक्रिया आणि याचे नेमके कायदेशीर, घटनात्मक आणि राजकीय परिणाम काय आहेत, विशेषतः त्याचे अर्थ काय आहेत हे आपल्याला आता थोड्या वेळामध्ये समजावून घ्यायचं आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या पार्श्वभूमीवरती जर आपण आज भारतातल्या केंद्र राज्य संबंधांची स्थिती काय आहे, राज्यांच्या एकंदर अधिकारांची स्थिती काय आहे आणि आपण कुठल्या दिशेने चाललेलो आहोत हे पाहिलं तर आपल्याला खूपच विपरीत असं चित्र दिसतं. आपल्याला असं दिसतं की राज्य ही दुर्बल झालेली आहेत, केंद्राच्या हातामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये अधिकारांचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि राज्य ही आपली धोरणं स्वतंत्रपणे ठरवण्याच्या ऐवजी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या आदेशांवरती किंवा एखाद्या प्रवाहाच्याकडे बघून किंवा एखाद्या प्रवाहामध्ये उडी मारण्याच्या एका परावलंबित्वामध्ये अडकली गेलेली आहेत. हे असं का होतं आहे याचा थोडा खोलवर जाऊन विचार केला पाहिजे. याचे अनेक कारणं आहेत आणि त्या कारणावरती जर आपण उपाययोजना केली नाही तर भारतासारख्या इतक्या मोठ्या म्हणजे 135 कोटी लोकांच्या देशामध्ये आणि इतकी प्रचंड मोठी भूमी आणि प्रादेशिक विस्तार असलेल्या देशामध्ये
जर आपण स्थानिक पातळीवरची म्हणजे राज्यांच्या पातळीवरची आणि एका अर्थानं महानगरपालिका नगरपालिका यांच्या पातळीवरची सरकारं त्यांचा कारभार हा जर सुशासनाच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जर लोकांशी जवळीक ठेवून त्यांच्याशी उत्तरदायी राहून जर केला नाही, लोकशाही पद्धतीनं केला नाही, जर त्यांना पुरेसे अधिकार ठेवले नाहीत तर भारतातली शासन व्यवस्थाच त्याच्यामधून धोक्यात येऊ शकते. संपूर्ण भारताचा कारभार 135 कोटी लोकांचा कारभार इतक्या मोठ्या प्रदेशावरचा दिल्लीमधून चालवला जाऊ शकतो आणि कुठल्या तरी एक धर्म एक देश वन पीपल वन नेशन अशा प्रकारच्या दिखाऊ घोषणांच्या खाली जर आपण संपूर्ण भारत देश हे एका रोड रोलर खाली सगळ्याचं सपाटीकरण जर करणार असू तर तो प्रश्न फक्त महाराष्ट्र राज्याचा राहत नाही, तो प्रश्न एखाद्या विशिष्ट मंत्र्याचा, गृहमंत्र्याचा, प्रधानमंत्र्याचा किंवा मुख्यमंत्र्याचा राहत नाही. ते स्कोर्स त्याच्यामध्ये नक्की सेटल होतील. कोणीतरी जिंकेल, कोणाला तरी जिंकल्याचा आनंद मिळेल, तो खूप संपूर्ण भारतामध्ये दिग्विजय म्हणून मिरवतासुद्धा येईल, परंतु त्याच्यामध्ये भारताचं सुशासन आणि भारतातली शासन व्यवस्था धोक्यात येईल हे आपण विसरता कामा नये. म्हणून या ठिकाणी केंद्र सबल करायचं का राज्य सबल करायचं हा प्रश्न नसून भारतातलं सुशासन सबल कसं करायचं हा खरा प्रश्न आहे. आणि मी जे बोलणार आहे ते या दृष्टीनं बोलणार आहे. आणि या ठिकाणी मला आता मी मगाशी ज्या मुद्द्याचा उल्लेख केला त्यापासून सुरुवात करायची आहे की जर राज्य शासन सबल असेल तर ते जनतेला उत्तरदायी असतं आणि तिथं कायद्याचं राज्य जास्त चांगल्या पद्धतीने चालतं हे तुम्हाला दक्षिणेकडच्या राज्यामधून कळेल. तामिळनाडू घ्या, केरळ घ्या, आंध्र प्रदेश घ्या, गोवा घ्या, आपल्याला असं दिसेल की ज्या राज्यांमध्ये राज्यकर्त्यांची भाषा, राज्यकर्त्यांची संस्कृती याला एक प्रादेशिक असा एक तोंडावळा असतो, ज्याच्यामध्ये एक प्रकारची प्रादेशिक चांगल्या अर्थानं असलेली अस्मिता असते, चांगल्या अर्थानं असलेली एक प्रादेशिक सेन्स ऑफ बिलॉंगिंग ज्याला म्हणतो, एक चांगल्या अर्थानं स्वामित्वाची भावना असते. पुन्हा पुन्हा मी चांगल्या अर्थानं म्हणतोय कारण या सगळ्याचे नकारात्मक अर्थ असू शकतात. असा जेव्हा मुद्दा असतो आणि अशी जेव्हा एक भावना एक वीनेसची भावना ही जेव्हा त्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये भरलेली असते त्याचं प्रतिबिंब आपल्याला राजकीय आणि नोकरशाहीच्या व्यवहारात सुद्धा दिसतं. मुख्य म्हणजे विकास ज्या पद्धतीने होतो त्या विकासाची प्रक्रिया म्हणजे आर्थिक विकासाची प्रक्रिया सुद्धा ही त्याच्यामधून गतिमान होते कारण तिथलं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होतं. आपल्या देशामध्ये अलीकडं असं झालेलं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर हा शब्द हा फक्त बंदरं, रस्ते, विमानं, विमानतळ आणि ते सुद्धा शक्यतो खाजगी केलेले या अर्थानंच वापरला जातो. इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत संरचना ज्याला म्हणतो आपण, पायाभूत संरचना ही फक्त या ज्याला आपण वस्तुरूप ज्याला भौतिक फक्त म्हणतो अशी नसते, त्याबरोबर ती सामाजिक सुद्धा असते. शिक्षणाचं प्रमाण किती आहे, लोकांना कायद्याचं राज्य हे आपलं आहे, हा कायदा आपला आहे, या समाजामध्ये बरं वाईट काय झालं तर याची नैतिक चाड लोकांना किती आहे याच्यावरती सुद्धा ते इन्फ्रास्ट्रक्चर असतं. स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण किती आहे, स्त्रियांचं घरातलं स्थान किती आहे, मी जे आमचं कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये पुरुषप्रधानता आहे का एक सर्वसमावेशकता आहे आणि सर्वांनी मिळून एक जुटीचं एक साथीचं असं वातावरण तिथं आहे. या सगळ्याचा संबंध सामाजिक संरचनेशी असतो, शिक्षणाशी असतो, आरोग्याशी असतो आणि ते असतं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. ते सोशल इन्फ्रास्ट्रक्चर हे कोणत्या राज्यांमध्ये जास्त चांगलं आहे, कोणत्या राज्याची कायदा सुव्यवस्था यंत्रणा ही विश्वासार्ह आहे तर निश्चितपणे आपल्याला दिसेल की उत्तरेपेक्षा दक्षिणेतल्या राज्यांची जास्त आहे. कोणी म्हणेल की याचा संबंध दरडोई उत्पन्नाशी आहे, तसं नाही आहे. त्याचा संबंध हा सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चरशी आहे, मगाशी मी सांगितलं त्या प्रादेशिक सांस्कृतिक घटकांशी आहे. आपल्याला राज्य दुर्बल होण्याचं जे कारण आहे ती राज्यांची दुर्बलता यामधून सुद्धा तयार होते. कारण विकासाचे पॅरामीटर्स, कारण विकासाची प्रक्रियाच गतिमान होऊ शकत नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुलनेने विकास जास्त झाला याचं कारण इथलं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर
हे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा चांगलं होतं. इतरही कारणं आहेत. उर्वरित महाराष्ट्रावरती अन्याय झालेला आहे, जाणीवपूर्वक काही गोष्टी नाकारल्या गेलेल्या आहेत, हे सर्व झाले, ह्याच्या मी अजिबात नाकारत नाही. परंतु तरीसुद्धा याही पलीकडे जाऊन सुद्धा हे घटक आपल्याला मान्य करावे लागतील की इथं छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ झाली, एक शिवाजी महाराजांच्यापासून इथे एक रयतवारीची पद्धत होती, त्यामुळे इथे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी शेतकरी, शूद्रातिशूद्र जातींमधला शेतकरी आणि वरिष्ठ जाती यांच्यामधलं सामाजिक अंतर भरून काढण्याची एक प्रक्रिया चळवळ झाली आणि त्याच्यामधून संयुक्त महाराष्ट्राचा त्याच्याशी सुद्धा संबंध आहे, त्या चळवळीशी अप्रत्यक्षरित्या त्याचाही संबंध आहे. आणि म्हणून इथली प्रादेशिक संस्कृती जी आहे, प्रादेशिक संस्कृती एक तुलनेने कायद्याचं राज्य, समतेचं राज्य, सरंजामशाहीला नकार, एका व्यक्तिगत हुकुमशाहीला नकार, अशा मूल्यांच्या वरती आधारलेलं होण्याची शक्यता या भागात जास्ती आहे, जास्त राहिलेली आहे. आणि म्हणून या भागामध्ये म्हणजे उत्तरेपेक्षा दक्षिणेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या उर्वरित भागापेक्षा पश्चिमेकडे तुलनेने त्यांच्यावरती अन्याय झाला आहे, पूर्व भागावरती महाराष्ट्रातल्या हे मान्य करून सुद्धा इथं आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान राहिली, शिक्षणाची प्रक्रिया गतिमान राहिली. त्यातल्या सगळ्या त्रुटी आणि सगळ्या विकृत अशा गोष्टी आहेत हे मान्य करून सुद्धा राज्य दुर्बल होतात, त्याचं एक कारण हे आहे. आणि अशा दुर्बल राज्यांच्यावरती राज्य करण्यासाठी केंद्राला सबल व्हावं लागतं किंवा ते होण्याची संधी शोधतात, त्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि म्हणून केंद्र सबल होतं अतिरिक्त त्याच्या अपेक्षित प्रमाणापेक्षा, याचं कारण राज्य दुर्बल होतात हे सुद्धा आहे. म्हणजे कार्य आणि कारण एकमेकांवरती परिणाम करणार आहेत, लक्षात घ्या. केंद्र सबल होतं आणि अधिकार गाजवतं म्हणून राज्य दुर्बल होतात, हे जेवढं खरं आहे तेवढंच राज्य मी आता सांगितलेलं या घटकांच्यामुळे दुर्बल होतात, राहतात, त्याच्यामुळे केंद्र सबल होतं हे सुद्धा एक कारण आहे. या दोन्हीचा एकमेकांवरती परिणाम आहे, कार्य आणि कारण फक्त एका दिशेने नाही आहे, हा एक पहिला मुद्दा आहे. आणि म्हणून याच्यावरती उपाय म्हणून मी असं सांगेन की उत्तरेमध्ये प्रादेशिक सांस्कृतिक घटक हे ओळखून तिथले भाषिक, त्यातला जो वेगळेपणा आहे, प्रादेशिक सांस्कृतिक वेगळेपणा आहे, मी धार्मिक म्हणत नाही, त्या घटकाबद्दल त्याला माझी अजिबात मान्यता नाही आणि त्या घटकावरती असं सांस्कृतिक सेपरेशन होऊ शकत नाही, झालेलं नाही आहे आणि ते जगात कुठे यशस्वी होऊ शकत नाही, तेव्हा मी त्या आधारे अजिबात बोलत नाही आहे. मी उलट सांस्कृतिक, चांगल्या अर्थाने भाषिक प्रादेशिक सांस्कृतिकबद्दल बोलतो आहे. ते घटक जितके सकारात्मकरित्या अभिव्यक्त होतील त्या प्रमाणामध्ये तिथे प्रादेशिक सकारात्मक संस्कृतीचा विकास होईल, लोकसंस्कृतीचा विकास होईल आणि ती राज्य चांगल्या प्रकारे विकास करू शकतील आणि ती सबल होतील. आणि ती सबल झाली तर भारतातलं सुशासन सबल होईल. भारतातल्या एका मोठ्या भागामध्ये सरंजामशाहीचं, मूछवाली बात, हम करे सो कायदा याच्यामध्ये अभिमान बाळगणारी, लाठी का राज, खाप पंचायत, जातीचं राज्य, जातींवर आधारित मतदान आणि जातींवर त्या मतदानाने कोणाचं भागत नाही म्हणून कुठल्या तरी पक्षाने धार्मिक विभाजनाची शक्कल लढवायची आणि त्याच्या आधारे स्वतःची राज्य आणि साम्राज्य निर्माण करायची, ह्या सगळ्या ज्या विकृती आहेत या विकृती बंद करण्यासाठी मी म्हणतो हाच एक मार्ग आहे आणि त्याचा निश्चितपणे विचार झाला पाहिजे. ही अशी प्रचंड मोठी राज्य उत्तर प्रदेशसारखी, मध्य प्रदेशसारखी, याचा खरोखरच पुनर्विचार करण्याची गरज आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जागतिकीकरण आणि बाजारीकरण याच्यामधून राज्यांना अतिशय दुय्यम भूमिका देण्यात आलेली आहे. म्हणजे आपण 1991-92 पासून जर सुरुवात केली तर आपल्याला दिसतं की जागतिकीकरणाच्या करारावरती सही केली नरसिंहराव यांनी, तेव्हा कुठल्याही राज्याला विचारलं नव्हतं आणि जागतिकीकरणाचं धोरण एखाद्या रोड रोलरसारखं नेलं. म्हणजे शेती हा जरी राज्यांचा विषय असला तरी शेतीचं जागतिकीकरण आणि शेतीमालाच्या बाजारपेठ ही संपूर्ण जगाला उघडी करण्यासाठी कुठल्याही राज्याला कोणीही विचारलेलं नव्हतं. कामगार हा विषय हा जरी राज्यांचा आणि रादर संयुक्त असला तरीसुद्धा कामगार कायदे बदलताना राज्यांना कोणीही विचारलेलं नाही. आता शेतकऱ्यांचे कायदे जेव्हा बदलले तेव्हा कुठल्याही राज्यांना अधिकृतपणे कन्सल्ट केलेलं नव्हतं. पूर्वी आम्ही कधीतरी कायदे दाखवले होते, अशा प्रकारच्या सबबी आणि थापा या मारल्या तरी हे सत्य लपत नाही. तेव्हा राज्यांना कसपटा सामान लेखणं, मग ते जागतिकीकरणाचे निर्णय घेताना असो किंवा शेतीमालाच्या किंवा कुठल्याही वस्तू सेवांच्या आयात निर्यातीचा निर्णय घेताना असो,
म्हणजे मूग डाळीची आणि तूर डाळीची आयात करायची का नाही याचा निर्णय केंद्र सरकार घेणार. कुठला शेतीमाल निर्यात करायचा, निर्यात बंदी घालायची, कांद्यावरती निर्यात बंदी घालायची का नाही घालायची, साखरेवरती निर्यात बंदी घालायची नाही घालायची याचा निर्णय केंद्र सरकार घेणार. आणि शेतकऱ्यांचा मोर्चा मात्र राज्य सरकारवरती येणार. साखर कारखाने आजारी पडले तर त्याला मदत राज्य सरकारने करायची. तूर डाळीचे भाव पडले किंवा टोकाचे वाढले तर ग्राहकांना किंवा शेतकऱ्यांना राज्य सरकारने तोंड द्यायचं, परंतु त्याचा निर्णय मात्र केंद्र सरकारने करायचा. अशा प्रकारचे एक विपरीत विभागणी, विपरीत विभाजन हाच केंद्र राज्यांमध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामुळे राज्यांची अक्षरशः कोंडी होते. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. भांडवल कुठल्या तरी एकाच भागामध्ये केंद्रित झालं, खाजगी भांडवल त्यांच्या सोयीप्रमाणे, आणि बेरोजगारी निर्माण झाली तर बेरोजगारांचा मोर्चा येणार राज्य सरकारांवरती, परंतु औद्योगिक धोरण मात्र केंद्र सरकार ठरवणार. या सगळ्याचा कुठेतरी पुनर्विचार होण्याची गरज आहे. आणि याच्या जोडीला केंद्र सरकारांनी, मग ते 91 सालापासून असलेलं कुठलंही सरकार असो, त्यांनी भूमिका अशा घेतलेल्या आहेत की भांडवल एक परमेश्वर आहे. विशेषतः परदेशाचं भांडवल तर हा अति महामोठा परमेश्वर आहे. तेव्हा त्यांच्या समोर राज्यांनी स्पर्धा करावी. मग त्या राज्यांनी स्पर्धा काय करायची, ती स्पर्धा आपण परवा पाहिली. करोनाच्या काळामध्ये, या करोना जेव्हा मागच्या वर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा हल्लाच आपल्या देशावरती झाला, आत्ताही झालेला आहे, तर त्यावेळेला अशी एक भूमिका राज्यांनी घेतली की आता आमच्या राज्यातला रोजगार गेलेला आहे, तेव्हा आता तो रोजगार वाचवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, भांडवल आकृष्ट केलं पाहिजे. आणि म्हणून मग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांनी जाहीरच करून टाकलं की आमच्या राज्यातले कामगार कायदे 3 वर्षासाठी आम्ही स्थगित केलेले आहेत. कशाकरता? भांडवल नावाच्या एका परमेश्वराला खुश करण्यासाठी. राज्यांमध्ये हे भांडवल आकृष्ट करण्याची स्पर्धा लावायची, अशा प्रकारचं धोरण हे केंद्र सरकार गेली अनेक वर्ष घेत आहे. म्हणजे भूमिका आता मी सांगितलं तशी आहे की भांडवल हा एक मोठा परमेश्वर आहे आणि जागतिक भांडवल तर अति महामोठा परमेश्वर आहे. त्याला खुश करण्यासाठी राज्य सरकारांनी आपापले कामगार कायदे रद्द करावेत. मग तुमचे पर्यावरणविषयी काही नियम असतील, स्थानिक नियम असतील, किंवा तुमचे एकंदरच कायद्याचं जे काही राज्य असेल, जमिनीविषयी काही कायदे असतील, अधिकार असतील, हे सगळे तुम्ही स्थगित करावेत, थांबवावेत किंवा त्याची अंमलबजावणी करू नये, त्याला अपवाद करावेत. आणि तसं जर तुम्ही केलं नाहीत तर ते तुमच्या राज्यात येणार नाही, कारण शेजारचं राज्य करायला तयार आहे. म्हणजे राज्यांमध्ये आता देर इज अ रेस, स्पर्धा आहे. कशाची स्पर्धा आहे? पण ही सुशासनाची स्पर्धा नाही, ही कुशासनाची स्पर्धा आहे. आम्ही कायदे कसे पाळत नाही, आम्ही भांडवलाला अनुकूल कायदे कसे करतो आणि लोकांचे हक्क आम्ही कसे मोडीत काढू शकतो याचं प्रदर्शन करण्याची स्पर्धा आहे. आणि ही जागतिकीकरण, बाजारीकरणाच्या निमित्ताने निर्माण झालेली ही जी गुणास्पद बाब आहे, याच्यावरती नियंत्रण येणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मी मगाशीच सांगितलं की केंद्र बळकट होतं का राज्य बळकट होतं, हा माझ्यासमोरचा प्रश्न नसून माझ्यासमोरचा प्रश्न आहे भारतामधलं सुशासन कशामुळे बळकट होईल आणि ते बळकट होण्यासाठी कुठले घटक कसे काम करतायत आणि अलीकडच्या काळात काय चाललंय होतं आहे हे आपण आता समजावून घेतोय. तर हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की भारतामध्ये जे घटनात्मक अधिकार आहेत कर गोळा करण्याचे, याचा विकास ज्या पद्धतीनं झालेला आहे, आणि आता GST, आतापर्यंत म्हणजे वस्तू सेवा कर होता, सेवा कर केंद्र सरकार घेत होतं, त्याचं काही वाटप करत होतं, आणि सेल्स टॅक्सचा राज्य सरकार किंवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आकारत होते. हा सगळं वस्तू आणि सेवा कर आपण एकत्र केला, त्याचा GST नावाचा एक टॅक्स तयार केला आणि तो केंद्राच्या म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती आपण तो आता कायदा करून अंमलात आणलेला आहे. आता हा कायदा अंमलात आणल्यानंतर राज्य सरकारांना स्वतःचे कर लावायचा असा कुठलाच अधिकार नाही. दारूवरचा अबकारी कर किंवा अगदी फुटकळ अशा कुठल्या तरी गोष्टीवरचा कर, आणि फारच झालं तर प्रोफेशनल टॅक्स, या पलीकडे त्यांना कुठलाही कर लावायचा आता अधिकार उरलेला नाही आहे. केंद्राला मात्र खूप अधिकार आहेत. केंद्राला कस्टम्स ड्युटी पूर्णपणे या सगळ्याच्या बाहेर आहे. एक्साईज ड्युटी ही, अशा अनेक गोष्टी, अशा वस्तू अनेक बाहेर आहेत की ज्याच्यावरती केंद्र सरकारने अक्षरशः जनतेची लूटमार करून एक्साईज ड्युटी वसूल केलेल्या आपल्याला गेल्या काही दिवसात आपण त्याचा अनुभव घेतला आहे की पेट्रोल आणि डिझेलवरचे जे एक्साईज ड्युटीचे कर आहे ते 8-8 पट त्याने वाढवलेले आहेत मोदी सरकारने गेल्या 5-6 वर्षामध्ये. आणि याचं कारण का तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या. आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष करामध्ये, इन्कम टॅक्समध्ये वाटेल तशा सवलती दिलेल्या आहेत.
म्हणजे केंद्र सरकार आपल्या त्याच्या कराचं धोरण कसं घेतं हा आता चर्चेचा विषय नाही आहे. त्यांच्याकडे अधिकाराचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि विशेषतः GST नंतर राज्यांचे अधिकार याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कापले गेलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये राज्यांना कर आकारण्याबाबत काही अजून अधिकार देण्याची गरज आहे. आणि ते कोणते? तर आता GST रद्द करावा असं मी म्हणत नाही. तो GSTची जी काय आता रचना आहे ती आपण स्वीकारली आहे, त्यातून आपल्याला पुढे जावं लागेल. परंतु याच्यामधून आता प्रत्यक्ष कर जे आहेत की जे फक्त केंद्र सरकार लावू शकतं आणि राज्य सरकार फक्त शेतीवरती प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस आकारू शकतं, तर त्यामध्ये आता बदल करण्याची गरज आहे. तुम्ही जर अमेरिकेमध्ये पाहिलं तर अमेरिकेमध्ये राज्यसुद्धा इन्कम टॅक्स आकारू शकतं, केंद्र आकारू शकतं, दोघीने आकारू शकतात. तर आता भारतामध्ये राज्य फक्त शेतीवरती प्रत्यक्ष कर आकारू शकतात, शेतीतल्या नफ्यावरती. पण ती गोष्ट अशक्य आहे, कारण शेतीमध्ये नफा होतो. काही कॉर्पोरेट हाऊसेस जर सोडल्या, अर्थात ते वाढतीलच आता अलीकडच्या सरकारच्या धोरणामुळे, पण त्यांना आत्तापर्यंत तरी कॉर्पोरेट हाऊसेस सोडले तर शेतीमध्ये स्टेबल नफा मिळवणाऱ्या एस्टॅब्लिशमेंट फार कमी आहेत. म्हणजे एका वर्षी नफा झाला तर दुसऱ्या वर्षी ते पीक गाळात जाऊन त्या शेतकऱ्याला फाशी घेण्याची वेळ येण्याची शक्यता जास्ती आहे. त्यामुळे तिथं शेती वरती इन्कम टॅक्स लादणे हे व्यवहारतः अशक्य आहे, आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे राज्य सरकारांकडे उद्योगांवरती, व्यापारावरती किंवा वैयक्तिक उत्पन्नावरती प्रत्यक्ष कर आकारण्याचे अधिकार हे सर्व राज्यांशी विचारविनिमय करून काही त्याच्यामध्ये समान सूत्र आणून हे केले गेले पाहिजेत. नाहीतर त्याच्यामध्ये जर पुन्हा स्पर्धा सुरू झाली तर पुन्हा ती एक अतिशय विपरीत अशी स्पर्धा ठरेल. तेव्हा हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की राज्यांना सबल करण्याचा. तिसरा मुद्दा आहे की एक राजकीय मुद्दा आहे की भारतामध्ये एक राष्ट्राध्यक्षपद म्हणजे अध्यक्षीय पद्धतीकडे भारताची वाटचाल करायची असा सत्ताधारी पक्षाचा एकंदर विचार आहे. आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतीचा सरपंच हा डायरेक्ट निवडणुकीने निवडायचा, नगराध्यक्ष डायरेक्ट निवडणुकीने लढवायचा, उद्या मुख्यमंत्री हा लोकांनी डायरेक्ट निवडायचा, उद्या पंतप्रधान डायरेक्ट निवडायचा, या दिशेने सगळी वाटचाल आहे. आणि याची राजकीय पृष्ठभूमी अशी तयार केली जाते, एक देश एक नेता. म्हणजे फक्त आता सरकारने इंदिरा गांधींच्या काळातही झालेलं आहे. मी केवळ फक्त भारतीय जनता पक्षाला समोर ठेवून बोलतोय असं समजू नका. याच्यामध्ये ही प्रवृत्ती आहे. तेव्हा ही भारताच्या विकासाला आणि भारताच्या भवितव्याला अतिशय घातक आहे. कारण भारतासारखा 135 कोटी लोकांचा, जनतेचा इतके प्रादेशिक विविधता, भाषिक विविधता, सांस्कृतिक विविधता असलेला देश दिल्लीमध्ये बसून हा चालवला जाऊ शकतो रेडिओ आणि TV वरती भाषणं करून, हा भ्रम आहे. याच्यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आणि म्हणून राज्यांचे पंख कापण्याचं जे एक सिस्टमॅटिक अशा काही गोष्टी केल्या जातात, ठरवून केल्या जातात, त्याच्यामध्ये काही कायदेशीर अशा घटनात्मक काही, आता उदाहरणार्थ शेतीविषयक कायदे घ्या, हे कामगारविषयक कायदे घ्या, जे प्रश्न स्पष्टपणाने राज्यांच्या अधिकारातले आहेत, त्याच्यावरती नांगर फिरवण्याचं काम केंद्र सरकारने करणं हे भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे. याची गंभीर नोंद आपण आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घेतली पाहिजे. आणि याचा आवाज महाराष्ट्र उठवू शकतो. कारण महाराष्ट्राने भाषिक राज्याच्या मागणीसाठी संघर्ष करत असताना आपली लढाई लोकशाही हक्काची आहे. या भारताचं राज्य खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीनं चाललं पाहिजे. केवळ आमचा भाषिक दुराभिमान आहे म्हणून आम्हाला मराठी राज्य पाहिजे अशी भूमिका, विकृत भूमिका कधीही मांडलेली नाही. आणि म्हणून महाराष्ट्राकडे, महाराष्ट्रातल्या नेतृत्वाकडे, महाराष्ट्रामधल्या जनतेकडे या प्रकारची सुजाणता आहे, प्रगल्भता आहे. म्हणून याची सुरुवात महाराष्ट्रामधून होऊ शकते आणि मराठी जनतेने याच्याबद्दल आजच्या दिवशी विशेष जागरूक राहण्याची गरज आहे असं मला वाटतं. मी केवळ केंद्रातलं कुठलं सरकार विशिष्ट आहे असं म्हणून बोलतो असं समजू नये. कुठल्याही पक्षाचं जरी सरकार असलं तरीसुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण अर्थात जे पक्ष असा काही भ्रम बाळगून असतील त्यांनी याची विशेष नोंद घ्यावी, हे मात्र मी अत्यंत आग्रहपूर्वक या ठिकाणी नमूद करतो. आता ही गोष्ट झाली महाराष्ट्र दिन किंवा भारतातल्या केंद्र राज्य संबंधांमध्ये नेमकं काय घडतंय याच्याविषयीची. जाता जाता फक्त एक आकडेवारीचा मुद्दा मी सांगून पुढे जातो की राज्यांची परिस्थिती किती दयनीय आहे हे मी आपल्याला एका आकडेवारीमध्ये फक्त सांगतो. आपल्या देशाचं एकूण कर उत्पन्न सर्व राज्य, केंद्र सगळं मिळून जर तुम्ही पाहिलं तर ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या 18% होतं.
आणि त्यातलं केंद्राचं उत्पन्न म्हणजे राज्यांना द्यायचा वाटा दिल्यानंतरचं सांगतोय मी, राहिलेलं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 12% आहे. म्हणजे 18%मध्ये 12 जे आहेत ते केंद्र सरकारचे आहेत, केंद्र सरकारचं उत्पन्न आहे. आणि उरलेलं 6 किंवा 6.5% म्हणजे मी राऊंड ऑफ केलेले आकडे असल्यामुळे मी सांगतो असं, हे राज्य सरकारांचं आहे. म्हणजे राज्यांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत पाहिलं तर सर्व राज्यांचं मिळून हे केंद्राच्या निम्म आहे. परंतु प्रत्यक्ष जनतेच्या प्रती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या राज्य सरकारच्या केंद्रापेक्षा कितीतरी पटीने जास्ती आहेत. सर्व जनतेला तोंड देण्याचं काम राज्य सरकारांनाच करावं लागतं. हे आता आरोग्य, आता एपिडेमिक चाललेलं लक्षात घ्या. एपिडेमिक झाल्यानंतर केंद्र सरकारचे भरपूर चुका जरी असल्या तरी त्याचं पोलिसिंग कोणाला करावं लागते, लॉ अँड ऑर्डर कोणाला बघावी लागते. आरोग्य व्यवस्था ही राज्य सरकारलाच सांभाळायला, त्याचं संपूर्ण मॅनेजमेंट राज्य सरकारलाच करावी लागते. जरी राज्य सरकाराची कोंडी लस देण्यापासून ऑक्सिजन देण्यापर्यंत कित्येक बाबतीमध्ये जरी झालेली असली, केली गेलेली असली तरीसुद्धा जनतेला तोंड राज्य सरकारांनाच द्यावं लागते. आणि म्हणून राज्य सरकारांची जबाबदारी जास्ती असताना त्यांचं उत्पन्न आणि करविषयक अधिकार मात्र कमी आहेत. याचा अतिशय गांभीर्याने विचार करायला पाहिजे. जर तो केला नाही तर याचा धोका हा जनतेला, भारताच्या भवितव्याला आणि इथल्या सुशासनाला बसू शकतो. इथे अराजकी परिस्थिती निर्माण होऊ शकते. निदान सध्याच्या या काळामधून तर आपल्याला पुन्हा एकदा याची जाणीव व्हायला हरकत नाही. आता आपण लोकशाहीकरणाची जी दुसरी चळवळ ज्याचा मी उल्लेख केला त्याच्याबद्दल बोलूया. ती म्हणजे जागतिक कामगार चळवळ. जसं जागतिकीकरण आलं तसं एक प्रक्रिया या जगामध्ये घडलेली आहे आणि ती अशी की भांडवलाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आज भांडवल जगामध्ये कुठूनही कुठेही एका कॉम्प्युटरच्या क्लिकवरती जाऊ शकते. सट्टेबाजीसाठी जाऊ शकते, प्रत्यक्ष कारखान्यामधल्या गुंतवणुकीसाठी जाऊ शकते, विनाकारण सुद्धा जाऊ शकते आणि येऊही शकते. एक्झिट अँड एंट्री बोथ आर फ्री, ॲब्सोल्युटली फ्री. अडवणारे कुठलेच घटक नाहीत. उलट भांडवल हा एक, मी जसं म्हणलं तसा एक सर्वशक्तिमान असा परमेश्वर झालेला आहे की ज्याची मर्जी सांभाळण्यासाठी देशोदेशीची सरकारं ही अधीन झालेली आहेत. आणि याचा परिणाम असा झाला आहे की भांडवल फक्त आंतरराष्ट्रीय झालेलं नाही आहे, ते ग्लोबल झालेलं नाही आहे, तर त्या सरकारांच्याही नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे. आपल्याला ही गोष्ट कदाचित काही लोकांना माहिती नसेल म्हणून सांगतो. आज जगामध्ये जी परदेशी गुंतवणूक होते सगळ्या देशातून सगळ्या देशांमध्ये, त्याचा एकत्रित विचार केला तर तुमच्या लक्षात येईल जवळजवळ निम्मी गुंतवणूक त्यातली ही टॅक्स हेवन्समधनं होते. टॅक्स हेवन्स म्हणजे काय? तर टॅक्स हेवन्स म्हणजे आपण एक मॉरिशसचं नाव ऐकलेलं आहे, स्वित्झर्लंडचं नाव ऐकलेलं आहे, पनामा आयलंड्स आहे, केमन आयलंड्स, खूप सांगता येतील. पूर्वी हाँगकाँग होतं, लंडन सिटी आहे, असे अनेक सांगता येतील. ही टॅक्स हेवन्स याचा अर्थ असा की त्या ठिकाणी अशा प्रकारची एक कायद्याची रचना किंवा एक सार्वभौमत्व, त्याला काय म्हणजे कर आणि व्यापार विषयक सार्वभौमत्व असतं. जरी राजकीय सार्वभौमत्व जरी नसलं, त्यांच्याकडे मिलिटरी नसली, परराष्ट्र राष्ट्र म्हणून जरी ते असं नोंदलेलं नसलं युनोकडे, तरीसुद्धा एक टॅक्स आणि व्यापारी व्यवहार याच्याबद्दल एक त्याला स्वतंत्र सार्वभौम अशा प्रकारचं ज्युरिस्डिक्शन असतं. एक स्वतःचं कायदेशीर स्वतंत्र सार्वभौम अस्तित्व असतं त्या 2-3 बाबतींमध्ये. आणि तिथं असे करविषयक कायदे केलेले असतात, कंपन्यांच्या नोंदणीविषयक असे कायदे केलेले असतात की प्रॅक्टिकली तुमची कुठलीही चौकशी तिथं होऊ शकत नाही. तुम्ही कुठलाही काळा पैसा, कुठल्याही मार्गाने मिळवलेला पैसा, कोणी मिळवलेला पैसा, कितीही प्रमाणामध्ये, जवळजवळ करशून्य ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीनं तिथं प्राप्त करू शकता, आणू शकता, तिथून पाठवू शकता, मिळवू शकता तिथं कंपन्या नोंदवून. आणि तुम्हाला कराचं प्रमाण 1%, 2%, 3% इतक्या अल्प प्रमाणामध्ये असेल आणि पुन्हा त्याची चौकशीसुद्धा होणार नाही. त्याची माहिती कोणाला द्यायची, ते करस्वर्ग ज्याला म्हणतात, त्या टॅक्स हेवन्स म्हणतात, ते करस्वर्ग आहेत, त्यांच्यावर जबाबदारी राहणार नाही. आता भांडवल जे आहे ते देशोदेशींच्या सरकारांच्या अशा नियंत्रणाच्या पलीकडे गेलेलं आहे. म्हणजे ते एका अर्थाने सार्वभौम झालेलं आहे, सॉव्हरीन झालेलं आहे. आणि ते भांडवल एका बाजूला आणि कामगार, श्रमशक्ती. सो कॅपिटल इज ग्लोबल अँड गव्हर्नन्स इज लोकल, अशी आजची परिस्थिती आहे. कॅपिटल इज ग्लोबल अँड लेबर इज लोकल. ज्याप्रमाणे जर आपण असं एखादं उदाहरण असं पण घेतलं की कामगार जे आहेत ते लंगडीच्या खेळामध्ये ज्याच्यावरती राज्य आहे तसे आहेत.
ते एका पायावर लंगडी घालून खेळतायत आणि त्यांच्यासाठी मर्यादा आखून दिलेली आहे लंगडीच्या खेळाला जेवढी असते तेवढीच. आणि जो पळणारा आहे त्याला मात्र नियम वेगळेच आहेत. त्याला फुटबॉलचं अख्खं ग्राउंड आहे. म्हणजे लंगडी घालणारा जो खेळाडू आहे ज्याच्यावरती राज्य आहे आणि एका अर्थाने सरकारवरती राज्य असतंच, त्याही अर्थाने ते बरोबरच आहे. आणि तीच गोष्ट श्रमिकांची सुद्धा आहे. म्हणजे श्रमिक आणि सरकार खरं म्हणजे या भांडवलाच्या समोर एकाच पातळीला आलेले आहेत. ते स्थानिक आहेत. त्यांना त्यांच्या मर्यादा ओलांडून पुढे जाता येत नाही आणि एका पायानेच त्यांना पळावं लागतं. ते जोरात पळूही शकत नाहीत. आणि भांडवल मात्र कुठल्याही क्षणी त्या मर्यादा ओलांडून बाहेर जाऊ शकतं. आम्ही कधी बाहेर जाऊ येऊ आम्हाला कोणी विचारू शकत नाही. करसुद्धा आम्ही तुम्ही जास्त काय आकारले तर आम्ही निघून जाऊ. या परिस्थितीमध्ये आज कामगार चळवळ आहे आणि याच्यामुळे आज कामगार चळवळीसमोरचं आव्हान हे अस्तित्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मग प्रश्न असा तयार होतो की देशोदेशीची सरकारं या कामगार चळवळीच्या बाजूने राहणार का भांडवलाच्या बाजूने राहणार. आपल्या देशातलं चित्र असं दिसतंय की आपल्या देशातलं सरकार हे भांडवलाच्या बाजूने उभं राहत आहे. भांडवल जे म्हणेल, भांडवल जे सांगेल, एक खंडप्राय देश भांडवलाच्या पायावरती नतमस्तक होतो आहे, हे आजचं चित्र आहे. आणि कामगार चळवळीला त्यांनी एक तुमचं तुम्ही बघून घ्या या पातळीवरती सोडून दिलेलं आहे. म्हणूनच कामगार कायद्यामध्ये जे विपरीत बदल झालेत करण्यात आलेले आहेत ते याच लोकांच्या किंवा देशातल्या आपल्या कॉर्पोरेट्स जे आहेत, बडे कॉर्पोरेट्स त्यांची नावं सगळ्यांना माहिती आहेत, त्यांच्या आग्रहावरनं त्यांच्या आदेशावरनं झालेले आहेत. आणि हा वेगवेगळ्या देशांचा अनुभव आहे, फक्त भारताचाच आहे असं नाही. तेव्हा या परिस्थितीमध्ये जे आज जे जे हा चित्र आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये कामगार चळवळ ही क्षीण झालेली आहे. या कारणामुळे झालेली आहे. देशाच्या म्हणजे तुम्ही आता सगळ्या विकसित देशांची जरी आकडेवारी पाहिलीत तर OECD देश ज्याला म्हणतात, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, म्हणजे देश जगातले साधारण इंडस्ट्रियली ॲडव्हान्स देश ज्याला म्हणलं जातं, भांडवल ज्यांच्याकडे तुलनेने जास्ती आहे असे देश, त्या देशांमधली कामगार संघटनांची सभासद संख्या त्यांच्या एकूण कामगार वर्गामध्ये जर विचार केला तर ती जवळजवळ 30% असायची एक 10 वर्षापूर्वी, किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त 2000 साली म्हणा तुम्ही, ती आज 16% खाल्लेली आहे. म्हणजे त्यांच्या एकूण कामगार वर्गाच्या 16% फक्त त्यांची कामगारांची मेंबरशिप असते. अशी आजची परिस्थिती आहे. हे चित्र हे आपल्याला एका बाजूला दिसतंय, हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं चित्र आहे. भारतामध्ये सुद्धा ही कामगारांची मेंबरशिप जी आहे, ट्रेड युनियन मेंबरशिप, ही टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घसरताना दिसते आहे. हे चित्र हे एका बाजूला दिसते. दुसऱ्या बाजूला रोजगाराचं मोठ्या प्रमाणामध्ये अनौपचारिकीकरण चालू आहे. त्याचा आता आपण विचार करू. तेव्हा रोजगाराचं अनौपचारिकीकरण म्हणजे काय, तर कंत्राटीकरण. भारताच्या संदर्भात सांगायचं झालं तर कंत्राटीकरण चालू आहे. आज परमनंट कामगारांची संख्या एकूण कामगारांच्या संख्येमध्ये ही 1/3 खाली गेलेली आहे. हे रोजगाराचं अनौपचारिकीकरण चाललेलं आहे. कामगारांचा एकंदर सगळ्या लेबरचा नवीन मूल्यनिर्मितीमधला जो वाटा आहे तो देशामध्ये साधारणपणे तुम्ही जर 1965-66ची परिस्थिती पाहिलीत तर एकूण मूल्यनिर्मितीमध्ये कामगारांचा वाटा हा 30% 32% असायचा. तो आता 22% खाली आलेला आहे. म्हणजे नवीन मूल्यनिर्माण त्याला कमी कमी वाटा मिळतो आहे. रोजगार आक्रसत चाललेले आहेत. म्हणजे 10% आज परिस्थिती अशी आहे की 10% जर देशाचा विकास झाला तर 1% रोजगार वाढतोय. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढते आहे. शेतीमधून माणसं बाहेर पडतायत त्याच्यामुळेही बेरोजगारी वाढते आहे. शिक्षणाचं प्रमाण वाढतंय त्याच्यामुळेही सुशिक्षित बेरोजगारी वाढते आहे. आणि त्या सगळ्याचा भार कामगार चळवळीवरती पडतोय, कारण सप्लाय हा तुलनेने जास्ती आहे, परंतु आर्थिक विकासाची गती जी आहे, भांडवल गुंतवणुकीची जी गती आहे ती गतिमान करण्यासाठी सरकार योग्य धोरणं घेत नाही. त्याच्यामुळे गुंतवणूक वाढत नाही. सरकारी क्षेत्रातली तर नाहीच नाही, परंतु खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक चाललेली आहे स्टॉक मार्केटवरती. इकडं आर्थिक आपल्या पॅन्डेमिकमध्ये ज्या वेळेला 22% अर्थव्यवस्था मायनसमध्ये जाते त्यावेळेला सेन्सेक्स 35,000वरनं 50,000पर्यंत जातो. म्हणजे याचा अर्थ देशातली जी बचत आहे ती बँकांकडची असेल, LICकडची असेल, इन्शुरन्स कंपन्यांकडची असेल, पेन्शन फंडमधली असेल किंवा खाजगी कंपन्यांकडचा कॅश बॅलन्स असेल, तो सट्टेबाजीसाठी स्टॉक मार्केट शोधतोय. उत्पादक कामामध्ये तो गुंतवत नाही, त्याच्यातून रोजगार निर्माण करत नाही, कारण लोकांच्या हातात खरेदी शक्ती नाही. म्हणजे आता हा फार मोठा विषय आहे, परंतु तो सांगणं अशासाठी आवश्यक आहे की बेरोजगारी वाढते आणि बेरोजगारी ही केवळ लोकसंख्या वाढते म्हणून वाढत नाही, तर चुकीच्या आर्थिक धोरणामुळे बेरोजगारी वाढते आणि त्याचा परिणाम कामगार चळवळीवरती होते. त्याला अतिशय बचावात्मक पवित्र्यात जावं लागते. म्हणजे असं बघा
की परमनंट एम्प्लॉयमेंट जाऊन आता कामगार ज्याच्यातनं होतो असं कंत्राटीकरण आलेलं आहे. म्हणजे थर्ड पार्टी कोणतरी येते आणि त्याच्यामार्फत मी रोजगार असतो, जिथं काम करतो त्या मालकाचा माझा संबंधच नाही. किंवा आता फिक्सम एम्प्लॉयमेंट आपल्या मायबाप सरकारने आणलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की 5 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष एक करार करायचा, तो करार संपला की कामगार घरी. मग त्याने पाया पडायचं की नाही बाबा कमी पगारावर काम करतो पण मलाच ठेवा, अशी परिस्थिती येणार. तेव्हा फिक्सम एम्प्लॉयमेंट आहे. म्हणजे परमनंट एम्प्लॉयमेंटमध्ये ज्या प्रकारची केवळ सुरक्षा असते असं नाही, एक भावनात्मक सुरक्षासुद्धा असते, एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग असतो, एक सेन्स ऑफ प्राईड असतो. माझ्या व्यवसायाबद्दल, माझ्या हुद्द्याबद्दल, माझ्या कामाबद्दल, माझ्या संस्थेबद्दल, संघटनेबद्दल माझी एक जवळीक असते, माझी एक प्रतिमा असते, समाजात असते, कंपनीमध्ये असते, कंपनीमुळे माझी असते. या सगळ्यालाच आता नाकारलं गेलेलं आहे. ते पहिलं कंत्राटीकरणामुळे, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमुळे, आणि दुसऱ्या बाजूला आहे आता उबरायझेशनमुळे. उबरायझेशनमधून काय, माझा वेळ मी अमुक एका चेहरा नसलेल्या, स्थलकाल ज्याचं मला माहिती नाही अशा प्रकारच्या एका कॉम्प्युटरच्या ॲपशी फक्त मी जोडलेलो आहे. तिथून मला एक मेसेज येतो, एक मॅपवरती एक लोकेशन येतं, मी त्या लोकेशनला जायचं, बसा म्हणायचं साहेब, एक नंबर घ्यायचा, नंबर टाकायचा, टॅक्सी गाडी चालवायची, ते काही लोक बोलले तर बोलायचं, नाहीतर निघून जायचं. गाडी माझ्या मालकीची, त्याची रिस्क माझी, अपघाताची रिस्क माझी, इन्शुरन्स माझा, सर्व काही माझं. आणि आता कोणी म्हणेल की ह्याच्यात अभिमान वाटला पाहिजे की तू मालक आहेस. होय, मी मालक आहे, परंतु मी मालक असण्यापेक्षा एक फेसलेस नोकर आहे की ज्याला कुठलाही स्थायी स्वरूपाचा रोजगार नाही. स्थायी स्वरूप म्हणजे त्याला वेळ नाही, त्याला काळ नाही, त्याला दिवस नाही, त्याला बांधिलकी नाही, कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही, उद्याची नाही, म्हातारपणाचा तर विषय सोडून द्या. या उबरायझेशनमधून, हे उबरायझेशन फक्त रोजगाराचं नाही आहे, लक्षात घ्या. आता उबरायझेशन असं आलेलं आहे, हॉटेलमध्ये राहण्याच्या ऐवजी लोक आपली घरं देऊ शकतात, अवेलेबल आहेत, आमची घरं राहण्यासाठी अवेलेबल आहेत, कोणाला राहायला पाहिजे त्यांनी या. आता हे सगळंच नकारात्मक आहे का? आता हे जे उबरायझेशन ज्याला म्हणतो हे होतंय, हे सगळंच वाईट आहे का? का हे सगळंच आपण नाकारतो? हे नाकारण्याचीच माझी भूमिका, आणि नाकारलं तर कोणाकडे नाकारणार, आणि ते तसं होऊ नये यासाठी काय करणार, याची पण काही उत्तरं देण्याची जबाबदारी अर्थातच माझी आहे. तर मी या बाबतीत असं सांगू इच्छितो की उबरायझेशन याचा अर्थ काय, तर याचा अर्थ कामगाराचा कामगार म्हणून असलेला दर्जा नाकारून त्याचं रूपांतर एका सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये करणं, म्हणजे त्याचं रूपांतर एका छोट्या विक्रेत्यामध्ये करणं. जसा एखादा बिझनेसमध्ये विक्रेता असतो तशा प्रकारच्या विक्रेत्यामध्ये त्याचं रूपांतर करणं असा त्याचा अर्थ होतो. तर हे जे उबरायझेशन होतं आहे, या उबरायझेशनला पूर्णपणे नाकारणं किंवा अशा प्रकारची गिग इकॉनॉमी जी येते त्या गिग इकॉनॉमीमध्ये सगळंच वाईट घडतं आहे आणि ती पूर्णपणे नाकारून बंद करून त्याच्यावर बंदी घालून पुढे जावं असं काय मी सुचवतो आहे का? तर अर्थातच मी तसं सुचवत नाही, आणि सुचवलं जरी कोणी तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा आपल्याला हा जो एकंदर उत्पादक शक्ती ज्याला आपण म्हणतो त्याच्यामधल्या रचनेमध्ये जो बदल झालेला आहे त्याची दखल घेऊन आपल्याला कामगार आणि एकंदर सामाजिक संबंध याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याच्यातून पुढं कसं जायचं आणि समाजाच्या अधिक प्रगत अवस्थेत कसं जायचं याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. तेव्हा याच्यामधला जो नकारात्मक भाग आहे तो नकारात्मक भाग सांगण्यापूर्वी मी एक सकारात्मक भाग सांगतो. याच्यामध्ये एक सकारात्मक भाग असा आहे की प्रत्यक्ष लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रवास करावा लागत नाही. जे तुमचा रिकामा वेळ जो आहे त्या रिकाम्या वेळेत तुम्ही काम करू शकता. तुम्ही एकाच प्रकारच्या रोजगाराला बांधले राहत नाही. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जे ॲसेट्स आहेत, उदाहरणार्थ एखाद्याकडे घर आहे किंवा एखाद्याकडे प्लंबिंगचं स्किल आहे किंवा एखाद्या कुठल्याही व्यक्तीकडे, स्त्री असेल पुरुष असेल, काहीतरी पाककौशल्य आहे किंवा कुठल्याही क्षेत्रातलं काही कौशल्य आहे, शिकवायचं आहे, कसरतलंही आहे, आणि मला पूर्ण मी त्याचा व्यवसाय करीन, एखादं जागा घेईन, दुकान करीन, अशी माझ्याकडे साधनसामग्री नाही, भांडवल नाही आणि कदाचित माझा पूर्ण वेळ द्यायला मला वेळ पण नाही. माझ्या फावल्या वेळात अशा प्रकारची मोठी गुंतवणूक न करता की मी माझ्या कौशल्याचा एक प्रत्यक्ष डायरेक्ट फायदा
ज्या ग्राहकांना ती सेवा पाहिजे त्यांना डायरेक्टली देऊ शकतो आणि त्याच्यासाठी गिग इकॉनॉमी किंवा हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते एक मध्यस्थ म्हणून काम करतात. तेव्हा एका अर्थाने न वापरलेल्या ज्या ॲसेट, माझी कार घरी पडू नये तर ती मी वापरू शकतो या उबरसाठी, म्हणजे अमेरिकेतल्या कायद्याप्रमाणे. भारतात तसा कायदा नाही आहे, परंतु या काही ठिकाणी असे कायदे आहेत की माझी खाजगी गाडी मी उबर ओलाला लावू शकतो. उद्या समजा घरं जी आहेत ती घरं भाड्याने द्यायची आहेत, जे बाहेरून प्रवासी येतात किंवा एखादं टुरिस्ट प्लेस आहे तिथं तर खूप ठिकाणी असतंच होमस्टे म्हणून, की बाबा घर वापरायचं आहे, 2 खोल्या रिकाम्या आहेत किंवा आम्ही त्या तिथं नेहमी राहत नाही, त्या ॲसेट शेअर होतात. म्हणजे एका अर्थाने ज्या ॲसेट्स निर्माण झालेल्या आहेत त्याचा वापर होतो, ते वाया जात नाहीत. पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा कदाचित ते योग्य आहे असं सुद्धा म्हणावं लागेल. म्हणजे या अर्थाने थोडा व्यापक विचार केला तर हे उबरायझेशन किंवा त्याचं एखाद्या प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर करून ते स्किल्स आणि ते ॲसेट्स वापर शेअर करणं, याच्यामध्ये तत्वतः मूलतः एक अरेंजमेंट म्हणून याचा काही समाजाला काहीच फायदा नाही असं मी म्हणणार नाही. परंतु त्याचा उपयोग जेव्हा भांडवल गुंतवणूक करून श्रमाचं शोषण करण्यासाठी होतो तिथं ती सीमारेषा ओलांडली जाते आणि तिथे हस्तक्षेप करण्याची गरज आहे. तर माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये एक हस्तक्षेपाची भूमिका रेग्युलेटर म्हणून सरकारने घेतली पाहिजे किंवा या संबंधातल्या ज्या कामगारांच्या संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन याच्याबद्दलची काही भूमिका ठरवली पाहिजे. ती कोणती? तर या ठिकाणी या अशा उबर इकॉनॉमीमध्ये कामगारांच्या दृष्टीने, श्रमिकाच्या दृष्टीने विचार केला तर नकारात्मक बाजू अशी आहे की त्याचं रूपांतर कामगार किंवा श्रमिक या भूमिकेमधून त्याला वजा करून त्याचं रूपांतर एका सर्व्हिस प्रोव्हायडर अशा प्रकारच्या विक्रेत्यामध्ये केलं जातं. मी एक सर्व्हिस देतोय फक्त आणि मी एक विक्रेता आहे. जसा एखादा बाजारात कोणी विक्रेता असतो तसा मी एक विक्रेता आहे, मी कामगार नाही. म्हणजे मला कामगार म्हणून असलेले हक्क नाहीत, कामगार म्हणून असलेली सुरक्षा नाही, आरोग्य नाही, कुठलीच नाही. आणि मी माझा आहे. आता मी माझा एक व्यावसायिक म्हणून एवढा बलवान नाही, एवढा सशक्त नाही की मी या सगळ्या सुविधा माझ्या केवळ पैशाने विकत घेऊ शकेन. तेव्हा ती सुरक्षा एक श्रमिक म्हणून मी मिळवू शकत नाही. मी पूर्णपणे तशा अर्थाने सक्षम नाही त्यासाठी. परंतु कायद्याने मला कामगाराचा दर्जा नाकारल्यामुळे ते संरक्षणही नाही. म्हणजे मी दोन्ही बाजूनी त्याच्यामध्ये अडचणीत येतोय. तेव्हा याच्यावर मात करायची असेल आणि याच्यातली जी काही पॉझिटिव्ह बाजू आहे ती शिल्लक ठेवायची असेल तर आपल्याला या सर्व अरेंजमेंटचं, या सगळ्या रचनेचं रेग्युलेशन ज्याला म्हणतो, नियमन करणं आवश्यक राहील. आणि ते नियमन करताना काही आता न्यायालयाने निकाल दिलेले आहेत ते आपल्याला लक्षात घ्यावे लागते. पण अर्थात तो आपला बोलण्याचा मुख्य विषय नाही म्हणून मी त्याच्याबद्दल बोलत नाही. पण ही एक प्रक्रिया आहे. परंतु भारतातलं सरकार याच्याबद्दल काहीच करायला तयार नाही आहे. त्याने हे सगळं वाऱ्यावरती सोडून दिलेलं आहे. तेव्हा यामुळे कामगार चळवळीवरती परिणाम झालेला आहे, एवढंच मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. याच्यातून निश्चितपणे काहीतरी सकारात्मक कामगार चळवळ काढेल. याच्यामधून सहकारीकरणाची एक मोठी चळवळ उभी राहते, हा सुद्धा एक मोठा फायदा आहे. आणि अनेक देशांमध्ये आता कामगारांच्या सहकारी संस्था निर्माण होत आहेत आणि उबर, ओला सारख्या ज्या सगळ्याच एकूण सर्व्हिस प्रोव्हायडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये सहकारी संस्थांची मोठी निर्मिती होते, एक जाळं निर्माण होतं आहे. तर या सगळ्या चर्चेचा म्हणजे जागतिक कामगार चळवळीच्या संदर्भामध्ये निष्कर्ष काढताना मी असं म्हणेन की कामगार चळवळ हा फक्त कामगारांच्याच दृष्टीने महत्त्वाचा विषय नाही आहे. हा आपण भ्रम डोक्यानं काढून टाकूया. कामगार चळवळींनी जगामध्ये लोकशाही चळवळीचं नेतृत्व केलेलं मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं. कारण आता अगदी ब्रिटनमधली आपण चार्टिस्ट चळवळ जर पाहिली 1832 सालापासून, तर शेवटी चार्टिस्ट चळवळ आणि कामगार चळवळी हातात हात घालून गेलेले आहेत. त्याच्यामधून कामगार चळवळीला एक बळ मिळालेलं आहे आणि कामगार चळवळीतून त्या चळवळीला बळ मिळालेलं आहे. तेव्हा पार्लमेंटचे अधिकार जास्ती करण्याची चळवळ असेल, जनतेला मतदानाचे अधिकार जास्ती मिळण्याची चळवळ असेल किंवा एकंदरच मालमत्ताधारकांचे अधिकार, भांडवलवाल्यांचे अधिकार, श्रीमंतांचे अधिकार यापेक्षा जनतेचे अधिकार अधिक असणं, ही जी एक साधारण बदलाची दिशा आहे ही कामगार चळवळींनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे. अगदी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसेल की किंवा केरळमध्ये दिसेल, तामिळनाडूमध्ये असेल, ज्या ज्या ठिकाणी कायद्याचं राज्य आणि तुलनेने विकास हा थोडा समताधिष्ठित विकास होतो भांडवली चौकटीत सुद्धा, तिथं कामगार चळवळ जिथं शक्तिशाली असते तिथंच तो होऊ शकतो. दुसरं असं की कामगार चळवळ जर शक्तिशाली असेल तर त्याचा तिसरा फायदा भांडवलदारांना सुद्धा होतो. तो कसा लक्षात घ्या. भांडवलशाहीची प्रवृत्ती अशी असते
की आमच्या हातात सगळे नफे आले पाहिजेत आणि शक्यतोवर कामगार किंवा सगळे लोक त्यांना कमीत कमी मोबदला देऊन त्यांना राबवता आलं पाहिजे. आता कामगारांच्या हातात जर कमीच मोबदला गेला तर त्यांच्या हातात खरेदी शक्ती राहणार नाही आणि समाजामध्ये कामगारांची संख्या म्हणजे श्रमिकांची संख्या, ते शेतकरी असतील किंवा कामगार असतील, त्यांची संख्या ही 90% असणार. आता 90% हातात जर पुरेशी खरेदी शक्ती गेलीच नाही आणि या भांडवलदारांनी मालकांनी खूप मोठे उत्पादनाचे अगदी राशी जरी जमवल्या तरी त्या विकणार कोणाला? तेव्हा कामगारांच्या श्रमिकांच्या हातात जर खरेदी शक्ती जायला हवी असेल तर कामगार चळवळ सशक्त असली पाहिजे आणि ती सशक्त असेल तरच त्यांच्या हातामध्ये हा तयार केलेला जो माल आहे अगदी कामगारांचं पिळून शोषण करून त्यांना राबवून जरी तुम्ही किती उत्पादनाच्या राशी निर्माण केल्या तरी कामगारांच्या खरेदी शक्ती मिळाली नाही तर ते विकत घेणार नाहीत आणि मग आर्थिक मंदी येत राहील आणि त्याचा फटका पुन्हा भांडवलदारांना बसणारच आहे, म्हणून अर्थव्यवस्थेला बसणार आहे. आणि म्हणून कामगार चळवळ सशक्त असणं हे केवळ कामगारांच्या फायद्याची गोष्ट नाही तर ती भांडवलाच्या, सरकारच्या आणि एकंदर समाजाच्या पण फायद्याची गोष्ट आहे. अगदी भांडवलशाही चौकटीत विचार केला तरी सुद्धा. अर्थात मी फक्त तेवढाच विचार करू इच्छित नाही, ही व्यवस्थाच मोडून एक समाजवादाकडे वाटचाल करणं हेच मानवाचं भवितव्य आहे अशी माझी 100% खात्री आहे. परंतु तो मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी भांडवलशाहीच्या संरक्षणासाठी आणि यशासाठी सुद्धा कामगार चळवळ यशस्वी होणं, देशातली लोकशाही टिकण्यासाठी कामगार चळवळ यशस्वी होणं ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. हे आज कामगार दिनाच्या निमित्तानं नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा या सगळ्याचा निष्कर्ष म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम असं म्हणेन की महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हे दोन्ही दिन हे जर आपण त्यातला आशय, जो वर्गीय आशय त्यातला जो आहे, तो लोकशाही बळकट करण्याचा जो आशय आहे, हा जर लक्षात घेतला नाही तर असे दिन हे नेहमी दीनवाणे होऊन जातात. हे दिन जर दीनवाणे व्हायचे नसतील, जर औपचारिकता त्याला यायची नसेल, कर्मकांडाचं स्वरूप यायचं नसेल तर अशा प्रकारच्या काही मूलभूत त्यातल्या मुद्द्यांची चर्चा ही होणं आवश्यक आहे. ही या निमित्ताने करण्याची संधी ही या मंचाने मला मिळवून दिली, याबद्दल संयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आत्ता जे काही मी बोललेलं आहे त्याच्यामधून निश्चितपणाने धोरणात्मक पर्यायाची दिशा मी काही सूचित केलेली आहे, त्याच्यावरती अधिक चर्चा व्हावी. ही ऑनलाईन हे व्याख्यान असल्यामुळे हे व्याख्यान अनेकदा, अनेक वेळा, अनेक ठिकाणी पुन्हा लोक बघतील याची मला खात्री आहे. किंवा त्याही अर्थानं जेव्हा जेव्हा याच्याबद्दल लोकांना हे मुद्दे महत्त्वाचे वाटतील किंवा ज्या लोकांना महत्त्वाचे वाटतील त्यांनी ही चर्चा यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल ही चालू ठेवावी आणि याच्यातूनच हा लोकशाहीकरणाचा जो मुद्दा आहे, जे आव्हान आहे, हे आपण पुढे नेऊ शकू आणि आपला देश आणि संपूर्ण जग ही हुकुमशाहीच्या, फॅसिझमच्या धोक्यापासून वाचवू शकू. आणि हा धोका काल्पनिक नाही, तो अगदी आपल्या उंबरठ्यावरती आहे, आपल्या दाराशी आहे. हे आपण लक्षात ठेवूनच याचा विचार कराल याची खात्री वाटते. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. नमस्कार. चुकीचा नेता झाला कामगार तयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. एक चुकीचा नेता झाला कामगार तयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. सदा लढे मरणाशी ज्याला नच ठावे शांती, रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती. उठला खवळून झुंज झुंजण्याला, वादळ उठवून बांध फोडण्याला, निश्चय झाला पाय उचलला, चालू लागला करण्या नवा प्रहार. दुमदुमली ललकार. एक चुकीचा नेता झाला कामगार तयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. मध्ययुगाची जीर्ण हडे ही निरंकुश राजे, देशी धनवंताचे साथी परकी साम्राज्ये. फाडून या बुरखा उघड जगा जाऊ, जागवून रंका, समरांगणी जाऊ. आता आपला हा शेवटचा उगारलेला वार नाही चुकणार. दुमदुमली ललकार. एक चुकीचा नेता झाला कामगार तयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार.
अन दलित जनाला घेऊन या पाठी लोकशाही क्रांतीच्या आपल्या एक ब्रिदासाठी कोटी करी जाणे ध्वजा लाल धरली मेघा सम आता बळी धरण आपली पुढे चालला रणी गर्जला करुणी आपुला पोलादी निर्धार दुमदुमली ललकार एकजुटीचा नेता झाला कामगार तयार बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार एकजूट जनतेची सांधून जनराजाची करुण बांधणी एकजूट जनतेची सांधून जनराजाची करुण बांधणी पूर्ण लोकशाहीला आणून गाऊ मग यशगान निनादून अस्मान अंती वर्ग विहीन